गोकुळच्या सुखांत पारणाई लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे निवेदिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी विठाला विठाला विठ्ठला 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 महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादारे कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रामदूतं शरणं प्रपद्ये चौकबरीलासनी 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 पाचारी कुलस्वामिनी पाचारी कुलस्वामिनी वैकुंठवासिनी वैकुंठवासिनी ये धावणे जडकरी ये धावणे जडकरी सुखांत पारणाई लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी नित्य सुशोभित असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील आणि भगवान श्रीकृष्णाचं प्रगटीकरण गोकुळामध्ये झाल्यानंतर तिथलं वातावरण नेमकं कसं आहे, नंदराजाच्या वाड्यामधलं वातावरण नेमकं कसं आहे त्याचं सविस्तर वर्णन करणारा आणि तो गोकुळामध्ये प्रगट झालेला परमात्मा आमच्या जीवनामध्ये नेमका कोणत्या पद्धतीने उत्साह भरत असतो, कोणत्या पद्धतीने आनंदाचं उदान आणत असतो या संबंधाने भाष्य करणारी असा हा अभंग आहे. विठाला विठाल कुंडली भगवान ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान जगद्गुरु श्री तुकाराम महाराज
आज काल्याचा प्रसंग आणि काल्याच्या प्रसंगाला अनुसरून आज आपण अभंगामध्ये त्या निमित्त मात्र जो काही अभंग लागतो तो अभंगाची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. तर त्या अभंगावरती आपण पुढील काही काळामध्ये चिंतन करणारच होतं. आता 11 वरती काटा गेलेला आहे. 12 सव्वा 12 वाजेपर्यंत आपल्याला चिंतन करायचं आहे. आणि आज मी प्रथमच निमज या क्षेत्री येतो आहे. इथून गेलेलो आहे मी मिर्झापूरला पण आलो होतो आहे की नाही, तेव्हाही चुकलो होतो आहे की नाही. आमचे हरिभक्तीपरायण चोपदार असलेले बाळासाहेब महाराज आणि त्यांच्या कृपेकरवी आमचे राजेंद्र भाऊ बोडके आहेत. त्यांच्या कृपेकरवी त्यांच्या निमंत्रणावरून आपल्या सर्व श्रोतृगणांचा, निमज ग्रामस्थांचा आणि मैपती बाबा भजनी मंडळाचा पुनश्च एकदा या ठिकाणी भेटण्याचा योग प्राप्त झालेला आहे. आमचे चोपदार आहेत. मला आज साथीला जे काही उपस्थित आहे त्यामध्ये मृदुंगाचार्य असलेले संकेत महाराज घुले आहेत. कोणते संकेत महाराज, आता ते आम्ही कसं शिक्षक असल्यामुळे जरा सुरुवातीला हजेरी घेतो आणि मग पुढचा लेक्चर सुरू करतो. संकेत महाराज या ठिकाणी आहेत. रोहन महाराज आहेत. रवी महाराज, यस सर म्हणा आहेत. रवी महाराज आहेत. त्यानंतर जालिंदर महाराज तर माझ्याबरोबरच आलेले आहेत. जालिंदर महाराज आमचे देवपूरकर आहेत. दीपक महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराज वा विनेकरी बाबा आहेत. माता भगिनी तुलसी वृंदावन घेऊन उभे आहेत. शूटिंग काढायला आमचे भाऊ उपस्थित आहे. अतिशय सुंदर असं साऊंड सिस्टीमही सुंदर आहे. अतिशय सुंदर असा आवाज येतोय. फक्त आता मध्ये मध्ये शिट्ट्या काही देऊ नको. आणि आमचे चोपदार, बाकी सगळी गावातलीच भजनी मंडळ, बालगोपाळ सर्व काही. आणि आता नवीन मृदुंगाचार्य इथे उपस्थित झाले. खंडू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हार्मोनियमवरती महाराजांचं काय ना, रामनाथ महाराज आहेत. अतिशय सुंदर. आणि बहुसंख्येने महिला वर्ग आहेत. आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्याला आता तुम्ही काल्याचे कीर्तन अनेक आहे. गावामध्ये पण सप्ताह सुरू आहे. द्वादशीला पुन्हा तुम्ही तो काला ऐकणारच आहात. काल्याचे आपण अनेक अभंग असतो. अनेक कीर्तनकार अभंग घेतात, गवळण घेतात, त्याच्यावरती 2 तास निरूपण करतात. आणि हे सगळं निरूपण सुरू असताना भगवान श्रीकृष्णाच्या ज्या काही बाललीला आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकला जातो. आपल्या महानुभव पंथाच्या या प्रांगणामध्ये, मंदिरामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. तर मला वाटतं कारण त्यांची उपास्य दैवत जे आहे महानुभव पंथाचं, तेच बालगोपाळ आहे. बाळकृष्णाची मूर्ती हे त्यांचं उपास्य दैवत आहे. आपल्या सर्वांचं ते उपास्य दैवत आहे. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आपण अनेक वेळेला बालकृष्णाचं चरित्र ऐकलेलं असणार. याचा अर्थ मी आज ते सांगणार नाही असं नाही. काल्याच्या कीर्तनाला बंधन असतं. इतर कीर्तनामध्ये तुम्ही विषयांतर जाऊ शकतात. पण काल्याचं बंधन आहे की संत वाङ्मयाने अशी एक मर्यादा घालून दिली. आणि प्रत्येक गोष्टीला मर्यादा असली ना महाराज तरच त्याच्यात मजा आहेत बरं का, तरच गंमत आहे. मर्यादा नसली तर गंमत नाही. आता हे जे झाड आहे, या झाडाला ते जे मुळं आहेत ना, ते मुळं जमिनीमध्ये मातीमध्ये घट्ट रोवली गेली. मातींचं बंधन ते मान्य करतं. म्हणून झाडाच्या सावलीखाली, छायेखाली आपण जाऊन बसतो. जर ती झाडं पक्ष्यासारखी हवेत विहार करायला लागली, आंब्याचं झाड उडायला लागलं हवेमध्ये, कोण बसेल हो तिथे? माणूस राहायचा दुपारचं झोपून आणि झाड जायचं उडून, कसं चालेल? झाडाला जी काही आपण मान्यता देतो किंवा परोपकाराच्या यादीमध्ये जे काही वृक्षाला टाकलंय आपल्या शास्त्रकारांनी, संतांनी, का टाकलं? कारण ते बंधन मान्य करतं. आता इथे विना आहे. या ज्या तारा आहेत, या तारा जर मोकळ्या केला ना तर त्यातून स्वर प्रगट नाही आहेत. पांढरी 2 नाही, काळी 4 नाही, पांढरी 4 नाही, काळी 2 नाही, काही 1 काळी 1 नाही, कुठलाच स्वर प्रगट होणार? बरोबर आहे की नाही? त्या तारा आहेत, त्या तारांनी खुंटीचं बंधन वरती मान्य केलंय. आणि त्या खुंटीचं बंधन त्यांनी मान्य केलं म्हणून त्यातून स्वर प्रगटतो. लक्षात ठेवा. नदी आहे, नदीला आपण माता म्हणतो. परोपकाराच्या यादीत नदीला पण टाकलं. परोपकाराय वहंती नद्या असं म्हटलं जातं. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दहंती गाव, असं जे काही शास्त्रवचन आहे. नदीला परोपकार करणारी माता का म्हणतो आपण? तर त्याचंही कारण तेच आहे की ती 2 किनाऱ्यांचं बंधन मान्य करते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, बंधनात राहणं, मर्यादेत राहणं, सीमित राहणं
ही गोष्ट अतिशय चांगली आहे, बंधन आहे. काही जण म्हणतात बा मला पण गुरु नाही, काय नाही, कोणाचंच माझ्यावर बंधन नाही. मी काही जण आता आपण म्हटलं ना माळ घाला, तर माळ सुद्धा घालत नाही लोक. हा काय महाराज कशाला माळ घालायची, आहे ना आमची मनाची माळ. अशा मनाच्या खानाच्या माळीवर चालतं का बाबा? जर मनाच्या माळेवर सगळं चालत असतं, मग जेवण केलं मनानेच केलं, काम केलं मनानेच केलं, ड्युटीवर गेला मनानेच गेला, असं चालेल काय? जेवावं तर लागतंच ना. नाही मी मनाने जेवण केलं असं म्हणून पोट भरतं का? मग मनानं माळ घालून परमार्थ कसा होतो? हा चिंतनाचा विषय. त्यामुळे मनाचं खानाचा इथे विषय नाही, माळ ही घालावीच लागते. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, ते असं म्हणतात की मी कोणाचं तरी होऊन राहिलंय, कोणाचं तरी मी बंधन घेतलंय, तेच माझ्या उपयोगाचं. मी कोणाचं बंधन घेतलं असेल तर मी निवृत्ती दादांच्या आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचं. याच्यात खरी गंमत. ते बंधन कोणाचं ते स्वीकारलं. आता ज्ञानोबाराय म्हणजे काय साधी मूर्ती होती का? साक्षात ब्रह्ममूर्ती, साक्षात कैवल्याचा पुतळा असणारे ज्ञानोबाराय. आणि हे ज्ञानोबाराय तसे पाहायला गेले तर स्वयंभू, पण ते सुद्धा आपल्या गुरुचं छत्रछायेखाली बंधन मान्य करतात, राहत असं त्यांना वाटतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, बंधन हे माणसाने सुद्धा पाळलं पाहिजे. आयुष्यामध्ये जी काही व्रत आली, वैकल्य आली, शास्त्रकारांनी तर असं सांगितलं की चोरी केली तर त्याला प्रायचित्त सांगितलं. शास्त्रामध्ये प्रायचित्त विधी भरपूर आलेले, भरपूर प्रायचित्त विधी सांगितले शास्त्रकारांनी. तुम्ही चोरी केली, तुमच्याकडून खोटं बोलणं झालं का, खोटं भाष्य तुम्ही केलं का, अनपेक्षितपणाने किंवा बेसावधपणाने तुमच्याकडून काही अपराध घडला का, करचरण कृतम वा काय जम कर्म जम वा श्रवण नयन जम वा मानसम वा अपराधम वीतम वीतम वा सर्वमे तत्क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. त्या शंभो महादेवाकडे काय मागायचं आहे? तर देवाला तेच सांगायचं आहे की करचरण कृतम वा काय जम कर्म जमवा श्रवण नयन जमवा. म्हणजे ऐकताना माझ्याकडून काही अपराध घडला असेल, डोळ्यांनी काही अपराध घडला असेल, पाहताना मी काही दूषित बघितलं असेल, कानांनी वेगळं काही ऐकलं असेल, पायांनी नकळतपणे मुंग्या किडे चिवडले गेले असतील, हातातून काहीतरी अपराध घडला असेल, कळत नकळतपणे जे घडतं त्यातून मला तू सावर आणि मला सद्बुद्धी दे, पुढे सत्कर्म करण्याची. घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. जे उपवास दिला ना, उपवास खरं तर तो शब्द 4 अक्षरी बरं का, उपवास. तो उपास नाही, तो शब्द उपास नाही, तो उपवास असा शब्द आहे. संस्कृत संधी विग्रह केला तर त्याचा अर्थ होतो उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. भगवंताच्या नित्य सानिध्यामध्ये राहण्याचा दिवस म्हणजे उपवास. आता सगळी विकृती घुसली समाजामध्ये. उपवास म्हणजे झिरक वरपणं, केळी खाणे, आदुलीच्या आदुल्या खिचड्या वाजवणे, याचं नाव उपवास. उपवास नाही. आणि उपवास करतोच आहे. तर उपवास कशाचा करतो? तर उपवास आपण फक्त आहाराचा करतो. उपवास हा केवळ आहाराचा अपेक्षित नाही संतांना.
महाराजांनी प्रमाण दिलं जसं आपण त्या दिवशी, मी तर असं बघतोय समाजामध्ये, तुम्ही पण बघत असाल की मांसाहार करणारा माणूस सुद्धा उपवासाच्या दिवशी त्या दिवशी आज नको म्हणतो, तो बंधन पाळतो. लक्षात ठेव, तो सुद्धा बंधन मान्य करतो की आज नको. का? आज एकादशी आहे, आज गोपाळकाला आहे, आज जन्माष्टमी, आज नको, आज रामनवमी, असं तो वेगवेगळी कारण. व्रत एकादशी कर्ण उपवास, व्रत एकादशी कर्ण उपवास, एकादशी कर्ण उपवास, व्रत एकादशी गायन हरणे से मुखे नाम, गायन हरणे से मुखे नाम, व्रत एकादशी कर्ण उपवास, व्रत एकादशी कर्ण उपवास, गायन मुखे नाम, गायन हरणे मुखे नाम, व्रत एकादशी कर्ण उपवास, व्रत एकादशी कर्ण उपवास. महाराजांनी अतिशय उचित प्रमाण दिलं की व्रत एकादशी करीन उपवास. पण उपवास कसा आहे? मुखाने काय गाई? भगवंताचे मुखी नाम, अहर्निशी मी मुखी नाम गाई. हे बंधन आहे उपवासाच्या दिवशी. मुखाने देवाचं नाम, दुसरं काही आलं नाही पाहिजे. हा तोंडाचा झाला उपवास. आपण फक्त आहाराचा उपवास पाळतो, पण उपवास हा नुसता आहाराचा नसतो, तो बुद्धीलाही उपवास असतो, तो तुमच्या मनालाही उपवास असतो. जे तुमचे पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, आणि म्हणून आपल्या पंचांगानुसार 11व्या दिवशी एकादशी येते बरं का. कितव्या दिवशी येते? 11व्या दिवशी एकादशी येते. 11व्या दिवशीच काय येते तर त्याच्या पाठीमागचा शास्त्रार्थ असं सांगता येईल का मनुष्याला पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्म इंद्रिय आणि 11वं मन आहे. मनाला सुद्धा इंद्रिय म्हटलं बरं का. विज्ञान मनाला इंद्रिय मानत नाही, पण गीतेने सांगितलं की मम वंशे जीवलोके जीवभूत सनातन आणि मन षष्ठ आणि इंद्रिय आणि प्रकृती स्थानी 6वं इंद्रिय म्हटलं. मन हे काय आहे? 6वं इंद्रिय आहे. आणि मन हे जर 6वं इंद्रिय आहे, ते जरी दिसत नसलं पण अदृश्य स्वरूपातलं अंतरात्म्यातलं मन हे इंद्रिय मानलंय. म्हणून पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, 11वं मन, या 11 जणांना उपवास असतो. आपण सध्या उपवास करून किंवा व्रत वैकल्य करून आपण समाज म्हणतो आम्ही बंधनं पाळतो बा, आम्ही तर एकादशी करतो, पण रिझल्ट भेटत नाही. परमार्थाचा रिझल्ट बऱ्यापैकी आपल्याला भेटत नाही. गावागावांमध्ये ही सप्ते सुरू आहेत, गावागावांमध्ये वारी आहे, दिंडी आहे, सगळं काही सुरू आहे, पण परमार्थाचा रिझल्ट आपल्याला का भेटत नाही? त्याचं कारण असं आहे, कुठेतरी वर्म चुकत असतं. आणि एकदा वर्म चुकलं की मग काही खरं नाही बरं का. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे परमार्थ करताना मी सांगत होतो ना, माणसाने जो बंधन पाळतो, जो सीमेत राहतो, तो खरा मनुष्य. माणसाला बंधन आहे. पशुपक्ष्यांना काय बंधन असतात का? पाप पुण्य वगैरे हे काय पशुपक्ष्यांना आहे का? स्वर्ग काय, नरक काय? पशु काय? पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना काय या गोष्टी कळतात का? मनुष्याला ह्या गोष्टी कळतात. म्हणून मनुष्यानं बंधन पाळलं पाहिजे. म्हणून आजच्या कीर्तनाला सुद्धा बंधन आहे. काय बंधन आहे? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, म्हणून आजच्या दिवशी एक बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करण्याचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन असतं. लक्षात ठेवा या दिवशी. आणि उच्चारण करायचं फक्त बरं, कारण गोकुळामध्ये तुम्हाला जर आचरण करायचं असलं ना भगवान श्रीकृष्णाचं, तर गोकुळाच्या बाहेर पडल्यानंतर जे भगवान श्रीकृष्णाचं तरुण अवस्थेतलं जे वय आहे किंवा तरुण अवस्थेतला त्यांचा जो कर्मयोग आहे तो अभ्यासण्यासारखा आहे, तो आचरण करण्याजोगा आहे. परंतु गोकुळामधलं जे चरित्र आहे, म्हणजे त्यांच्या लीला असतील, चोऱ्या असतील, या चरित्राचं फक्त उच्चारण करायला सांगितलेलं आहे. सध्या आपण काय केलंय,
महापुरुष असू द्या, संत असू द्या, देव असू द्या, किंवा अनेक काही ऋषीमुनी असू द्या, जपीतपी असू द्या, यांच्या बाबतीत आपण काय आचारावं आणि काय उच्चारावं हा सगळ्यात मोठा भ्रम आपल्याला पडलेला आहे. विठाला विठाला विठ्ठला आता भ्रम काय तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळेला हे बघा, आपल्याकडे दोन शब्द आहे मराठीमध्ये, एक आहे अनुकरण आणि एक आहे अनुसरण. मग कोणत्या गोष्टीचं अनुकरण करावं आणि कोणत्या गोष्टीचं अनुसरण करावं याला मर्यादा आहे. अनुकरण कशाचं करायचं? अनुकरण केलं जातं ते कृतीचं आणि अनुसरण केलं जातं ते विचारांचं. लक्षात ठेवा. आता शिवाजी महाराजांनी तलवारी ढाली घेतल्या, घोड्यावर बसले, गड किल्ले जिंकले, तुटून पडले, दाढी ठेवल्या, चंद्रकोर ठेवली कपाळी. हे सगळं काय आज आपण त्या गोष्टीचं कृतीचं केलं जातं, त्याला जर आपण अनुकरण म्हणतो तर तशाच घोडे वापरणं, तशाच तलवारी घेणं हा वेडेपणा ठरेल की नाही आजच्या काळात? त्या काळात तो पराक्रम होता, त्या काळामध्ये ते शौर्य गाजवलं असं आपण म्हणत होतो. पण आज घोड्यावर बसणं, तलवारी घेऊन तलवार अशी कमरेला बांधून हिंडणं म्हणजे वेड्यात काढतील लोक आपल्याला. म्हणजे थोडक्यात काय तर तो काळ तसा होता, त्या काळात आपण ते केलं. आज तसं करणं, आज मुलं करतात ना, संभाजी महाराजांसारखी, शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवतात, अर्धी चंद्रकोर लावतात. हे काय झालं? संतांचं किंवा महापुरुषांचं अनुकरण झालं. पण मला असं वाटतं की महापुरुष असू द्या, त्यांचं अनुकरण करण्यापेक्षा अनुसरण करण्याची गरज. कारण त्यांचं जे अनुकरण आहे ना, ते अनुकरण आपल्याला जमेलच असं नाही. कारण त्यांची जी अवस्था असते ती उच्च पदस्थ अशी अवस्था असते. संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे, संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगंगा, वासान म्हणून लिंगा. संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे, संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे, संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे, संत नव्हती जगा मानसा त्या. महाराजांनी प्रमाण दिलं, संत माणसासारखी नव्हती, दिसायला माणसं होती, परंतु त्यांचा जो आतला आहे ना. म्हणून तर अवताराची मीमांसा करत असताना शास्त्रकारांनी काही अंशादी अवतार केले, काही पूर्ण अवतार केले. अशी जी मीमांसा केली त्याच्या पाठीमागची कारणच ती आहे. लक्षात ठेवा. त्यांचं अनुकरण करणे, मग ते महापुरुष असू द्या, ते संत असू द्या, ते ऋषीमुनी असू द्या, जपीतपी असू द्या, त्यांचं अनुकरण करणं ते आपल्याला शक्य होत नाही. मग त्यापेक्षा त्यांचा जो विचार होता, शिवाजी महाराजांचा विचार काय होता? कल्याणची सुभेदाराची सून समोर उभी आहे, पण तिच्यावरती कुठल्याही पद्धतीचा अत्याचार न करता अशीच आमची आई असती, वदले छत्रपती, आम्हीही सुंदर झालो असतो, असं त्यांचं वाक्य आहे. याचा अर्थ जिजामाता सुंदर नव्हत्या असं नाही बरं का. त्या कवीला ज्यांनी ते भाष्य लिहिलं त्यांना म्हणायचं असं आहे की त्यांनी आई मानलं. आणि तो संस्कार कुठून आला माहितीये का? जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनातून आला. कारण त्यांनी सांगितलं परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, त्यांनी जर अशी दुसऱ्याची संगत केली असती, दुसऱ्याला कोणाला तरी गुरु मानलं असतं, तर एवढा जाणता राजा घडला नसता. हे लक्षात ठेवा. म्हणून संगत ही जीवनामध्ये फार महत्वाची असते. थोडक्यात सांगायचं काय की त्यांच्या त्या विचारांचं अनुसरण आपण केलं पाहिजे. आज आपल्याला चरित्र बऱ्याच वेळेला कुठल्या गोष्टीचं उच्चारण करावं, आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र तरी सरळ सरळ आहे.
सहज समजण्यासारखं आहे. भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ना ते गुंतागुंतीच. त्या अनेक ठिकाणी आपल्याला वर बघता आपल्याला ते वाईट वाटते. सध्याच्या व्यावहारिक जगामध्ये सुद्धा बसणार नाही असं त्यांचं चरित्र आहे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर त्यांचं चरित्र मी तर असं म्हणतो नुसत्या लहान वयामध्ये बालकृष्णांनी ज्या काही भूमिका केल्या, ज्या लीला केल्या त्या तर समजणार नाहीच, त्यातलं गुह्य तर समजणार नाहीच. पण पुढे त्यांनी आयुष्यभर, शास्त्रकार असं सांगतात, म्हणजे काही संशोधक आहे, त्या संशोधकांचं असं मत आहे की भगवान श्रीकृष्ण 125 वर्ष जगले. 125 वर्ष त्यांचं आयुष्य. आणि तेवढ्या वयामध्ये कुठेही कोणतंही चरित्र तुम्हाला कुठलाही प्रसंग घ्या त्याच्यावर तुम्ही आक्षेपच घेऊ शकता. ज्या वेळेला उत्तरेच्या गर्भामधला ब्रह्मास्त्र सोडलं आणि आता तो गर्भ खलास होणार, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने हातामध्ये पाणी घेतलं, जलमंत्रित केलं आणि सांगितलं का मी जर आयुष्यात कधी खोटं बोललो असेल तर हा गर्भ जळेल, आणि मी जर कधीच खोटं आचरण केलं नसेल, धर्माने वागलो नसेल तर हा गर्भ जळून जाईल, आणि वागलो असेल तर हा जिवंत राहील. काहीच झालं नाही गर्भाला. आता तुम्ही या शब्दावर तुम्ही म्हणाल तो अनेक वेळेला खोटा बोलला, अनेक वेळेला लबाड्या केल्यात त्याने कृष्णाने, आणि इथे कसं काय ते सत्य झालं? अहो 16,108 बायका आहे ज्याच्या पत्न्या आहे, आणि तुकोबर आहे त्याचं वर्णन करता की तुका म्हणे नटयधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. तुकाराम महाराज म्हणतात भोग भोगोनी ब्रह्मचारी. अहो 16,108 बायकां तो ब्रह्मचारी कसा? आक्षेप आहे. तुम्ही दर गोष्टीवरती दर क्षणाला त्या चरित्रावर प्रत्येक वेळेला शंका उपस्थित होईल असं गुंतागुंतीचं चरित्र आहे भगवान श्रीकृष्णाचं. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे सरळ मार्गी आहे. तुम्ही सहज बघा, सहज समजेल, कोणालाही समजेल, सामान्य माणसाला ते चरित्राचं आकलन होईल असं सोपं चरित्र आहे. अहो साधं हे चरित्र साधी आपल्याला समजत नाही. भगवान श्रीकृष्ण तर अगदीच कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी चिदगण शक्ती आहे. भगवंताने जे काही मत्स्य कुर्म वराह वामन नृसिंह परशुराम राम कृष्ण बुद्ध कली अशी जी 10 अवतार घेतली, श्रीमद भागवताने 24 अवतार सांगितले, पण या 10 अवतारातला जो 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण हा पुन्हा आठवावा लागतो, त्याचं स्मरण करावं लागतं, तेव्हाच तुम्हाला त्याचं चरित्राचं आकलन होतं. सहजासहजी होत नाही. एकदा कृष्णाचं चरित्र वाचलं आणि समजलं असं कधीच होणार नाही. चरित्र समजून घ्यायचं असेल तर एखाद्या बाबांजवळ बसावं लागेल, एखाद्या महाराजांजवळ बसावं लागेल, ज्यांचा भागवताचा अभ्यास आहे, ज्यांनी महाभारत वाचलेला आहे, आणि तेही चांगल्या पद्धतीचा चिकित्सक अभ्यास असला पाहिजे. शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी वाचून काही लोक म्हणतात की भगवान श्रीकृष्णापेक्षा कर्ण मोठा होता. असं कादंबऱ्या वाचून देवाचं लहानपण ठरत असतं का? लक्षात ठेवा. आणि कादंबरीमध्ये असं असतं बरं का, माझ्या जीवनावर जर कादंबरी लिहायला घेतली ना, तुम्ही माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ असू द्या, कादंबरी लेखकात, आता मी स्वतः लेखक आहे म्हणून मला माहिती आहे, माझं आता सप्टेंबरच्या शेवटी माझा एक ललित लेख संग्रह प्रकाशित होतो. पुस्तकं वाचताना कधीही काळजी घ्यायची, लेखकाचं नेमकं त्याच्या अंतर्मनात घुसता आलं पाहिजे. लेखक ग्रंथकर्त्याच्या अंतर्मनात जेव्हा तुम्ही घुसाल त्यावेळेलाच त्याला काय नेमकं मांडायचं आहे, त्याची मांडणी, त्याचं चिंतन, त्याचं मनन काय आहे ते तुम्हाला समजू येईल. अहो हरिपाठ आपण म्हणतो खरा, पण अजूनही ज्ञानोबारायांना ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीतून नेमका काय अर्थ सांगायचा आहे, हरिपाठातल्या प्रत्येक अभंगातून काय अर्थ मांडायचा आहे याचा बोध आपण करू शकत नाही. आम्ही जरी कीर्तनकार आहे, आम्ही जरी कमरं बांधतो तुम्हाला सांगतो, पण आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे अर्थ काढतो मग सांगतो. आम्ही कुठेतरी वाचून अर्थ सांगतो, आणि त्या ग्रंथ ज्या ग्रंथात वाचतो तो ग्रंथकार आहे कुठेतरी त्याच्या बुद्धीनुसार अर्थ काढून किंवा जुने शास्त्र पुराण बघून अर्थ मांडत असतो. परंतु जे स्वतः आहे, आता ज्ञानोबारायांच्या ओवीचा अर्थ आपण लावत असतो किंवा ज्ञानोबारायांच्या अभंगांचा अर्थ लावतो, तुकोबांच्या गाथेमध्ये शब्दांचे आपण अर्थ मांडत असतो, पण हे सगळे शब्दांचे अर्थ मांडताना जगद्गुरु तुकोबारायांना, सेनानावी महाराजांना नेमकं तेच म्हणायचं आहे. ज्ञानोबारायांना, निवृत्तीदादांना, सोपन काकांना किंवा मुक्ताबाईंना किंवा चांगदेव महाराजांचे अभंग आहे यांना नेमकं तेच म्हणायचं हे मात्र आपल्याला सांगता येणार नाही, हे लक्षात ठेवा. मी तर हरिपाठामध्ये एक अभंग आहे बघा, मी त्या दिवशी हरिपाठ म्हणताना माझ्या सहज सुचलं ते. आता प्रतिभा संपन्नता हा लेखकाचा गुण असल्यामुळे भगवंताने ईश्वर कृपेने मला तो दिलेला आहे.
म्हणून मला ते सहज सुचत गेले. आपल्याकडे भ्रमर गुंतले सुमन कळिके असं जे हरिपाठामध्ये येतं, याच्यावर माझं चिंतन सुरू झालं की भ्रमर गुंतले सुमन कळिके याच्यात काय म्हणतात. ते असं म्हणतात की जो हरिपाठ करण्यामध्ये स्थिर झाला तो काय आहे, तोच खरा माणूस. बरोबर आहे की नाही. हरिपाठी स्थिरावले तोची धन्य. धन्यता कोणाला जो हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. आणि बाकीचे काय, भ्रमर गुंतले सुमन कळिके. आता भ्रमर गुंतले सुमन कळिके याचा वाच्यार्थ काय. हे बघा, अभंगांचे अर्थ किंवा गवळणीचे अर्थ लावून घ्यायचे असतील ना, त्याच्यासाठी व्याकरणामध्ये 3 शक्ती सांगितलेल्या आहेत. एक अभिधा शक्ती, एक लक्षणा शक्ती, एक व्यंजना शक्ती. अभिधा शक्तीतून जो अर्थ प्रगट होतो त्याला वाच्यार्थ म्हणतात. लक्षणा शक्तीतून जो अर्थ प्रगट होतो त्याला लक्षार्थ म्हणतात. आणि व्यंजना शक्तीतून जो अर्थ प्रगट होतो त्याला व्यंग्यार्थ असं म्हणतात. उदाहरणार्थ, एखादा माणूस वारल्यानंतर आपण नाही म्हणतो का त्यांच्या घरावर जाऊन येतो. घरावर जाऊन येतो म्हणजे काय छतावर चढवतो का. नेमका काय करतो. घरावर जाणे म्हणजे घरात जाणे असा त्याचा अर्थ होतो. घरावर जाणे म्हणजे किंवा माझ्या घराहून आत्ताच मिरवणूक गेली असं आपण म्हणतो. मग घराहून मिरवणूक गेली याचा अर्थ मिरवणूक वाजत गाजत आली आणि डीजे सह छतावर चढली पुन्हा खाली उतरली का, असा वाच्यार्थ घ्यायचा का. आपण जर म्हटलं जा रे त्या गवळ्याच्या घरून दूध घेऊन ये, म्हटले गवळ्याचा वाडा कुठे आहे, म्हणे नदीवर गवळ्याचा वाडा आहे. आता नदीवर गवळ्याचा वाडा आहे म्हणजे नदीचे 2 पात्र आणि त्याच्या पाण्यावरती वाडा आहे असा त्याचा अर्थ का नाही. त्याचा वाच्यार्थ घ्यायचा नाही, त्याचा लक्षार्थ घ्यायचा. नदीवर वाडा आहे म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर वाडा आहे असा जसा आपण अर्थ करतो ना, तसं लक्षणा म्हणजे तसा अर्थ करायचा असतो. आणि वाच्यार्थ म्हणजे जसा समोरचा बोलतोय तसा अर्थ करणे असा त्याचा अर्थ. त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला अभिधा शक्ती वापरावी लागेल, तुम्हाला लक्षणा शक्तीचा युक्तिवाद करावा लागेल आणि व्यंग्यार्थही वापरावा लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. विठाला विठाला. आता बऱ्याच वेळेला शाळेमध्ये मुलं पण मला विचारत राहतात. एका पोराने तर मला विचारलं, म्हणे सर, म्हणजे मुलं चिकित्सक असतात आणि असली पाहिजे. मुलं म्हणतात म्हणे सर, एक पोराने विचारलं म्हणे रावणाला जर 10 तोंड होती मग रावण झोपत कसा होता बुवा. म्हणजे त्याला तो उतानाच झोपायचा का नेहमी, कुशीवर वळता येत होतं की नाही, कारण कुशी वळायला गेले मुंडके मोडतील. मुलांचे प्रश्न चिकित्सक असतात, कुतूहल असतं. आपण काय सांगणार, मग सांगावं लागतं काय नाही. मंचकाजवळ त्याने 5 फुटाचा खड्डा केला होता, कुशी वळताना त्याच्यात मुंडके सोडित होता. आता काय सांगायचं. एका पोराने तर फार छान विचारलं. तो म्हटला की रावणाला 10 मुंडके होते मग तो घरात कसा घुसत होता. म्हणला असा तिरपा घुसत होता. आता सरळ घुसायला गेल्यावर ते मुंडके बाकीचे भीतीला आदळतील, एकच जाईल मध्ये. एकाने तर त्याच्याहून जहाल प्रश्न विचारला. तो म्हटला रावणाला 10 मुंडके होते तर सर्दी झाल्यावर कोणत्या नाकाला झाली हे कसं कळायचं. मुलं चिकित्सक असतात, कुतूहल असतं आणि मग त्याचे अर्थ आपल्याला लावता येत नाही. हे लक्षात ठेवा. मग ती गुंतागुंत होत जाते, आपल्याला त्या गोष्टी कळत नाही. आणि म्हणून त्या जर कळून घ्यायच्या असतील तर आपल्याला चांगल्या माणसाजवळ बसलं पाहिजे. विद्वानाच्या मांडीजवळ पायाजवळ आपल्याला बसता आलं पाहिजे. जेव्हा आपण ती बसण्याची पात्रता असेल ना त्यावेळेलाच. हे बघा, शास्त्रामध्ये एक मांडलेलं आहे, जो कुणाच्या पायाजवळ बसत नाही, विद्या ग्रहण करत नाही, त्याच्या बाबतीत असं सांगितलं जातं की जसं संपूर्ण कुंभ न करोती शब्द, म्हणजे पूर्ण कुंभ जर पाण्याने भरला ना तर तो शब्द करत नाही, म्हणजे डचमळत नाही. पूर्ण कुंभ म्हणजे पूर्ण घट भरून डोक्यावरती घ्या तर तो कुठल्याच प्रकारचा ध्वनी करत नाही आणि माणसालाही तकलीफ होत नाही. आणि अर्धच गाडगं भरून घ्या, अर्धच मठ भरून घ्या, तो माणसाला वल्लचिंब करतो घरी येईपर्यंत. तशी शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे, जो कोणाच्या पायाजवळ बसत नाही, ज्ञानग्रहण करत नाही. आणि म्हणून समाजामध्ये जे जे माणसं तुम्हाला जास्त बडबडे दिसतील समजायचं ही अर्धे भरलेले घट. कारण पूर्ण ज्ञानी जो मनुष्य असतो, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी. सरका पुढे पुढे सरका. तुका म्हणे मज कळते सासणे, कळते सासणे. हा बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य.
तिचं चरित्र होऊन जातं. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र समजून घेण्यासाठी चांगल्या माणसाजवळच बसलं पाहिजे बरं का. चांगल्या माणसाजवळ जर बसलं नाही तर तुम्हाला चरित्र समजू शकत नाही, ती गुंतागुंतीची उकल होत नाही. आणि म्हणून कुठलाही दैवत असू द्या, महापुरुष असू द्या, भगवान श्रीकृष्णाचं आपण म्हणतो 16,108 बायका, खरं तर तसं पाहायला गेलं तर त्यांच्या पट्टराण्या किती होत्या? फक्त 8 होत्या, जास्त नाही, 8च होत्या. मग या 16,000 आल्या कुठून? तर आत्ताची जी गुवाहाटी आहे तिथे नरकासुराचं राज्य होतं आणि नरकासुराने 16,000 स्त्रिया यादवांच्या डांबून ठेवल्या होत्या. आणि डांबून ठेवल्यानंतर त्यांची मुक्तता व्हायला पाहिजे होती. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र बघा कसं समजून घ्या. त्या सोडवायला हव्या होत्या, पण कोणी पुढे जात नव्हता, कारण नरकासुर काही कुणाचं चालू देत नव्हतं. मग भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावर आक्रमण करून त्याला मृत्यूपंथाला पाठवलं आणि 16,000 स्त्रिया मुक्त केल्या. मुक्त केल्यानंतर त्या परत आल्या. आता ही कथा का त्या मुक्त का कराव्याशा वाटला तर त्याचं कारण तुम्हाला सांगून जातो. या कथेचा जन्म कंसाच्या जन्मामध्ये, ही जी मुक्त करण्याची जी प्रेरणा भगवान श्रीकृष्णाला झाली. थोडं आता खरं तर हे कीर्तन जन्माष्टमीला पाहिजे होतं, म्हणजे मला संपूर्ण चरित्रावर बोलता आलं पाहिजे. काल्याच्या मर्यादा असल्यामुळं मला संपूर्ण चरित्रावर प्रकाशझोत टाकता येणार नाही कदाचित, परंतु आता सहज विषय निघाला म्हणून मी आपल्याला सांगून जाईल की कंसाचा जो जन्म झाला तोच मुळात व्याभिचारातून झाला. त्याच्या आईचा तो दुर्मिल नावाचा जो राक्षस होता त्याच्याशी समागम घडला आणि त्यातून कंसाचा जन्म झाला. तो जन्म झाल्यानंतर त्याला सगळ्या यादवांनी उपेक्षित केलं, सगळ्यांनी उपेक्षा केली. काय आपण नाही का एखादा जर काही वाईट कर्म केलं तर सगळा समाज त्याला दोष देतोच. विठ्ठलपंतांनी काय संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमी परत आले आणि ते शास्त्र मान्य नाही म्हणून त्याच्यावरती टीका झाली, त्यांना बहिष्कृत केलं, वाळीत टाकलं. त्याची कारणं मला वेगवेगळ्या संबंधाने ती सांगता येतील. म्हणजे जर समाजाची जी रूढी आहे, जे शास्त्र आहे, जी पद्धत आहे, याच्या विपरीत जर कोणी आचरण केलं तर त्याला वाळीत टाकतो, आपण बहिष्कृत करतो. त्या पद्धतीने कंसावरती ती टीका झाल्याचं काही शास्त्रकार सांगतात किंवा काही विचारवंत अशी मांडणी करतात की कंसाला उपेक्षित आयुष्य मिळालं. मग कंसाने पुढे जाऊन जे काही वसुदेव असेल हे बंदीखान्यात टाकले ना, बंदिवासात टाकले, वसुदेव असतील किंवा त्याच्या वडिलांना सुद्धा त्यांनी बंदिवासात टाकलं. स्वतः तो राजा झाला, राजमुकुट धारण केला. आणि हे केल्यानंतर त्याने पुढील काळामध्ये, आता वसुदेवाला आकाशवाणी वगैरे झाली आणि वसुदेव देवकीला त्याने बंदिवासात टाकलं. आता बंदिवासात टाकलं म्हणजे केवळ 10 बाय 10च्या खोलीत ठेवलं असं नाही बरं का. जसं आग्र्यामध्ये शिवाजी महाराज नजर कैदेत होते किंवा आपले सुभाषचंद्र बोस सुद्धा नजर कैदेत होते, तिथून ते निसटले ब्रिटिशांच्या नजर कैदेमधून. त्या पद्धतीने त्या वाड्यामध्ये सगळे नजर कैदेत ठेवले होते कंसाने. आणि कंसाने काय दक्षता घेतली होती माहिती? नारद, त्यांचा संवाद आहे महाभारतामध्ये वाचायला मिळालं तर बघा की नारद असं सांगतो त्याच्या जन्माची कथा. कंसाला त्याच्या जन्माची कथा माहिती नाही. त्याच्या जन्माची कथा जर सुरुवातीला कोणी सांगितली असेल तर ती नारदांनीच सांगितली की तुझा जन्म अशा अशा पद्धतीने व्याभिचारातून झालेला आहे. आणि त्यावेळेला कंस म्हणतो म्हणूनच माझ्या वाटेला यादव जी काही उपेक्षा देत आहेत ना, तर आता मीच राजा होणार, यादवांमधून मी कुणालाही राजा होऊ देणार नाही अशी तो प्रतिज्ञा करतो. आणि तो म्हणतो तेव्हापासून जे जे राजे होणार आहे त्यांच्या पोटी जे जे मुलं जन्माला येणार आहे ते सुद्धा मी जन्माला येऊ देणार नाही. वसुदेवासारखा पोटी जन्माला मुलं येतील, त्याची बहीण आहे आणि बहिणीच्या पोटी मुलं जन्माला येऊन ते सुद्धा माझं आदिराज्य हिरावून घेतील. म्हणून कंसाने हे सगळं कट कारस्थान केलं, म्हणून त्यांना बंदिवासात टाकलं. आता हे सगळं टाकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आलंय. ज्या वेळेला त्या 16,000 स्त्रिया नरकासुरातून गुवाहाटीवरून सोडायच्या होत्या त्यावेळेला त्याने हा विचार केला की एकटा कंस जर एवढं यादवांचं पानिपत करू शकतो तर या 16,000 स्त्रिया जर सोडल्या, आणि जेव्हा त्या सोडल्या ना घडलं तसंच श्रीकृष्णाला जे अपेक्षित होतं, द्रष्टे होते ते. आता करतो चतुराचा शिरोमणी भगवान श्रीकृष्णाला काय समजणार नाही. त्यांना माहीत होतं की या स्त्रिया सोडल्या पण समाजाने त्यांचा स्वीकार केला नाही. स्त्रिया म्हटल्या या नरकासुराने भोगलेल्या स्त्रिया आहेत, यांचा कोण समाज स्वीकार करील. आता ही जी कथा सांगतोय ही 5,000 5,500 वर्षापूर्वीची कथा आहे. त्या काळामध्ये अशी परिस्थिती होतीच. रवींद्रनाथ टागोरांचे एक शिष्य मल्लिक नाव त्यांचं, दीनदयाळ मल्लिक असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांचं दिल की बात नावाचं आत्मचरित्र आहे. ते पुस्तक हिंदीमध्ये ते वाचण्यात माझ्या आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रसंग मांडलाय. ज्या वेळेला 1947ला भारत स्वातंत्र्य झाला
त्यावेळेला भारत स्वातंत्र्य कसा झाला, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला खरा, पण त्याच्या एक दिवस अगोदर पाकिस्तानचा जन्म झाला 14 ऑगस्टला. म्हणजे त्यांचा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्टला होतो आणि आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला होतो. आता पाकिस्तान जन्म झाल्यानंतर त्या काळामध्ये असं करण्यात आलं की इथे जो मुस्लिम बांधव आहे, ज्याला इथे राहायचं त्याने इथे राहा आणि ज्याला पाकिस्तानात जायचं त्याने पाकिस्तानात जा. आणि तिथले जे हिंदू होते पाकिस्तानामध्ये त्यांना असं सांगण्यात आलं, तुम्हाला जर भारतात जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात, पाकिस्तानात राहायचं असेल तर राहू शकतात. आता असं हे सगळं झाल्यानंतर बरेचसे हिंदू तिथे थांबले आणि बरीचशी मुस्लिमही इथे थांबली. आता हे सगळं थांबल्यानंतर त्या काळामध्ये दंगली पेटल्या, हिंदूंच्या कापाकापी सुरू झाल्या आणि त्या स्त्रियांवरती बलात्कार होऊ लागले. पंजाबची एक तरुणी आहे, तिच्यावरती बलात्कार झाला लाहोरला आणि ती पंजाबला रात्री पळून आली. पळून आल्यानंतर ते दीनदयाळ मल्लिक रस्त्याने जात होते आणि त्यांनी बघितलं कोणीतरी तरुणी आहे, तिला अडवलं, तिला स्वतःच्या आश्रमात नेलं. विश्वकवी रवींद्रनाथ टागोरांच्या ते शिष्य होते, आश्रमात नेलं, तिला चौकशी केली, तिला विचारलं तू असं का एवढ्या रात्री 12-12:30च्या रात्री तू का फिरते आहेस अशी वनवन. तिने सांगितलं माझ्यावर अनेक वेळेला बलात्कार झाले, किती वेळेला झाले मला सांगता येणार नाही. पाकिस्तानामध्ये माझे हाल अपेष्ट भरपूर झालेले आहे. मी तिथून पळून आले, पळून आल्यानंतर मी माझ्या भावाकडे गेले, आईवडिलांकडे गेले, पण आईवडिलांनी सांगितलंय तू बाटले, आता तू आमची राहिली नाही. आईवडिलांनी धडाधड दरवाजे, जन्मदाते आईवडिलांनी दरवाजे बंद करून घेतले आणि तिला सांगितलं तू जिथून आली तिकडेच जा. ती 21-22 वर्षाची तरुणी भर रस्त्यामध्ये हिंडत राहिली. तिला असं वाटलं माझे जन्मदाते आईबाप मला स्वीकारत नाही, का मी बाटले म्हणून, मग मला जर कोणी स्वीकारत नाही तर जगून तरी काय उपयोग. तिने यमुना नदीमध्ये पहाटेच्या वेळेला उडी घेऊन आत्महत्या केली. दीनदयाळ दिल की बात पुस्तकात लिहितात, ते म्हणतात 1948-47ची घटना आहे का त्या घटनेमध्ये पाकिस्तानच्या फाळणी झाल्यानंतर ज्या स्त्रियांवरती मुलींवरती बलात्कार झाले, अन्याय झाले, त्या आत्ताची गोष्ट आहे, 70-75 वर्षापूर्वी त्या आईवडिलांनी त्या मुली स्वीकारल्या नाही, तर 5000 वर्षापूर्वी की 5500 वर्षापूर्वी नरकासुराकडून जेव्हा 16,000 स्त्रियांची मुक्तता झाली, कुठल्याच आईबापांनी त्या पोरी स्वीकारल्या नाही. सांगितलं नरकासुराने तुम्हाला बाटवलंय, तुम्हाला विश्वाचे दरवाजे मोकळे आहे, जिकडे जायचं तिकडे जा. आणि त्या स्त्रिया ज्या कृष्णाने मुक्त केल्या होत्या त्या सगळ्या स्त्रिया कृष्णाच्या वाड्यापुढे हजर झाल्या आणि त्या म्हणू लागल्या, पदर पसरू लागल्या, आम्हाला आमचे आईबाप स्वीकारत नाही, आमचे आईबाप आम्हाला स्वीकारत नाही, आमचा भाऊ बहीण नाते गोते सगळे विसरले, विस्मरणात गेले, कोणी आमचा स्वीकार करत नाही आणि समाज आता आम्हाला वाळीत टाकेल, आमचं जीवन चालणार कसं. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो, भगवान श्रीकृष्णाला जे कोणी व्याभिचारी म्हणत असतील किंवा त्याच्या देवतेवरती तो देवच नाही असे काही नास्तिकवादी मंडळी भाष्य करतात, त्यांना माझं या नारदाच्या गादीवरून सांगणं आहे की तुम्ही आज स्त्री सबलीकरणाचे मुद्दे पुढे आणतात आणि तुम्ही सांगतात की स्त्रियांना स्वातंत्र्य आम्ही दिलाय, स्त्री मुक्ती आम्ही केली, चूल आणि मूल या मर्यादेच्या पलीकडे स्त्री गेलीच नाही, असं जर तुमचं म्हणणं असेल, मी त्या गोष्टीला नाही म्हणत नाही. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाची गंगोत्री दारापर्यंत येईपर्यंत, पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये ती शाळा सुरू होईपर्यंत मधल्या काळामध्ये स्त्रिया स्प्रिंग सारख्या दाबल्या गेल्याच, त्यांना चूल आणि मूल या मर्यादेतच आपण वाढवलं खरं, पण लक्षात ठेवा स्त्रियांची पहिली मुक्तता करणारा आणि स्त्रियांचं पुनर्वसन करणारा, या जगाच्या पाठीवरती स्त्रियांचा कैवार घेणारा एकच बहुजनांचा नेता आकाराला आला होता आणि त्याचं नाव आहे भगवान श्रीकृष्ण. लक्षात ठेवा, 5500 वर्षापूर्वी स्त्रियांची मुक्तता केली आणि नुसती नरकासुराच्या तावडीमधून मुक्तताच केली असं नव्हे, तर त्या स्त्रियांना सांगितलं माझ्या नावाने कुंकू लावा. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मला पती मानायचं, तुम्हाला जर तुमच्या आईबाप स्वीकारत नाही, तुम्हाला कुठलाच यादव स्वीकार करत नाही, तुमच्याशी लग्न करायला कुणाची तयारी नाही ना, मला धर्मपती माना. आणि कुणी जर तुमच्याकडे वाईट नजर करून बघितलं तर सांगा भगवान श्रीकृष्ण माझा नवरा आहे. कोणाची ताकद झाली नाही. कधी तुम्ही वाचलं कुठे एवढे ग्रंथ उपलब्ध आहे, एवढी मोठी साधन सामग्री उपलब्ध आहे, भगवान श्रीकृष्णाच्या 16,000 स्त्रियांपैकी एकाही स्त्रीला कोणी टच केलाय, कोणी त्रास दिलाय असं उदाहरण आहे? कोणी नाही. कोणाची नंतर ताकद झाली नाही, पण त्या अगोदर त्या स्त्रियांनी फार भोगलंय हे विसरू नका.
म्हणून सांगायचं तात्पर्य असं की भगवान श्रीकृष्ण, लोक म्हणतात त्यांनी काय हौसापोटी बायका केल्या नाही. लोक करतात, दुसरी कर, तिसरी कर, चौथी कर, का ही नांदत नाही म्हणून करायची. तिला त्रास द्यायचा, ती निघून गेली का पुन्हा तिसरी करायची. याला अर्थ नाही. भगवान श्रीकृष्णाने अशा पत्न्या नाही केल्या. भगवान श्रीकृष्णाने ज्या 16,000 स्त्रिया नर्मदेच्या त्या यमुना नदीच्या डोहामध्ये उड्या मारून आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवून टाकलं असतं, त्या स्त्रियांना पुन्हा नवीन जीवन दान करणारा भगवान श्रीकृष्ण आहे. विठाला विठाल. म्हणून भगवान श्रीकृष्ण समजून घ्यायचं म्हणजे वरवर बघता आपल्याला वाटेल काय तो हौशीच दिसतो, एवढ्या पत्न्या केल्या आणि एवढं हे केलं, व्याभिचारीच दिसतो, असाच दिसतो, नादीच दिसतो, गड्याल एवढ्या बायका केल्या, असं सहज नास्तिकवादी बोलून जात. एवढं सोपं आहे चरित्र कळणं. म्हणून संतांनी जे सांगितलं ना चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. त्याचं फक्त उच्चारण करा, त्याचं तुम्हाला आकलन होणार नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र अशा पद्धतीने आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. असे कितीतरी उदाहरणं मी सांगेल. आपल्याला साधी महापुरुषांची चरित्र कळत नाही, अनेकांची चरित्र. हे बघा, आपल्याला महापुरुषांचे किंवा देवदेवतांचे रस्त्याला नावं देणं सोपं आहे, चौकाला नावं देणं सोपं आहे. छत्रपती संभाजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ही नावं देणं सोपं आहे. महात्मा गांधी मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग. रस्त्यांना त्यांची नावं देणं सोपं आहे, पण त्यांनी दिलेल्या रस्त्याहून चालणं मात्र महाकठीण आहे, हे लक्षात घ्या. मला असं वाटतं रस्त्यांना नावं देण्याची कल्पना ज्या विचारवंताच्या डोक्यात सर्वप्रथम आली असेल ना, त्याला अपेक्षाच ही असेल का आपण महापुरुषांची नावं रस्त्यांना का द्यावी, चौकांना का द्यावी. तर तिथून माणूस जाताना निदान विचार करेल, मला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला ना त्या मार्गाने जायचं. तो चौकातून जाताना, त्या रस्त्यावरून जाताना तो विचार करत असेल, स्वामी विवेकानंद मार्ग, त्या मार्गाने मला जायचं. मग तो स्मरण आपलं राहिलंय का? कुसुमाग्रज बोलून गेले. ते म्हणतात ना, बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. बघा तुम्ही पुतळे कसे, मला तर असं वाटतं पुतळेच बसवायचे असतील ना तर ते पूर्णाकृती पुतळे बसवा. फक्त पुतळे कसे इडून हात नाही आहेत, खाली काहीच नाही आहे, इथपर्यंतच भाग आहे, छातीपर्यंत. आणि कुसुमाग्रज म्हणतात खरं तर तो आपण त्यांचा अपमानच करत असतो. बऱ्याच जणांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराज नोटावर आले पाहिजे, तो त्यांचा गौरव होईल. नाही, मी तर म्हणतो महात्मा गांधी सुद्धा नोटावून काढले पाहिजे. तुम्ही म्हणाला असं काय बोलतायत, त्याचं कारण आहे महात्मा गांधी आम्हाला पचलेच कुठे. त्यांच्या विचारांच्या मार्गाने मी देवाकडे नंतर जाईल, मी महापुरुषांचाच मार्ग सांगतोय. ज्या महात्मा गांधींनी अहिंसा हे तत्व शिकवलं, त्या पैशावरती गांधी आले आणि त्या पैशाचा वापर हिंसा करण्यासाठीच आपण केला. काय गांधी समजू शकलो? ज्या गांधींनी परस्त्रिया भगिनीप्रमाणे मानली, त्या गांधींच्या विचाराने आपण पैसा वापरतोय का? स्त्रिया नाचवायलाच पैसा वापरतो ना. अरे ज्या छत्रपती, मी पुन्हा लक्षात ठेवा, सकल बांधवांना माझी अशी तीव्र भावना आहे माझी की तुम्हाला वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराज नोटावर आले पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोटावर आले पाहिजे, मी तर म्हणतो कुठलेच महापुरुष नोटावर ठेवू नका. काय ठेवायची ती राष्ट्रीय चिन्ह ठेवा, लाल किल्ला ठेवा, अजून काय राजमुद्रा ठेवा, काय चिन्ह ठेवायची ती चिन्ह ठेवा, पण महापुरुष नको. कारण छत्रपती शिवाजी टर्मिनल नाव द्यायला बरं वाटतं, ऐकायला बरं वाटतं, पण लक्षात ठेवा सकाळी 8ला जाणारी ट्रेन ती दुपारी 1:30 वाजता सुटते. एवढा विलंब जर शिवाजी महाराजांनी लावला असता तर किल्ले गेले असते का आले असते? नावं विमानतळांना देणं, टर्मिनलला देणं हे आपल्याला सोपं वाटतं, पण त्यांची वेळ आपण पाळू शकू का? त्यांच्या मार्गाने जाता येईल का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं ग्रंथालयाला नाव देणं सोपं वाटतं, एखाद्या रस्त्याला सार्वजनिक ठिकाणाला ते नाव देऊन आपण मोकळे होतो खरं, पण त्यांच्या विचारांचा बॅलन्स आपल्याला सांभाळता येईल का? हा कधीतरी आपण विचार केलाय का? नुसती आपण, कारण त्यांचं अनुकरण करावं का अनुसरण करावं या संबंधाने आपल्या मनामध्ये अतिशय गोंधळ निर्माण झालाय. म्हणून लक्षात ठेवा महापुरुषांना, शिवाजी महाराजांना जर नोटावर आलेच, बऱ्याच जणांचं मी ऐकलंय हे नोटावर आले पाहिजे, महाराजांचा गौरव आहे, पण लक्षात ठेवा शिवाजी महाराज नोटावर, मी तर म्हणतो नोटावर तर फार लांबचा विषय राहिला, गाडीच्या खोपडीवर सुद्धा नावं असतील तर पुसून टाका, आणि ठेवायचेच असतील तर दक्षता पाळा का आपली गाडी ढाब्यापुढे उभी राहणार नाही, देशी दारूच्या दुकान पुढे उभी राहणार नाही. लिहितो मी मराठा, लाख मराठा,
पुढे काय छत्रपती शिवाजी महाराजांचं ते स्टिकर वगैरे खोपडीला लावलेलं, गाडी कुठे उभी ढाब्यापुढे, गाडी कुठे उभी देशी दारूच्या दुकानापुढे. जर आपण महापुरुषांचाच विचार समजून घेऊ शकलो नाही तर देवाचा कधी विचार आपल्याला कळणार. आपल्याला ही अलीकडची मी काही जास्त 400 वर्षापूर्वीचे उदाहरण आहे माझ्याकडे, फक्त मी 5000 वर्षापूर्वीचं बोलतच नाही आहे अजून. मी देवाबद्दल तर अजून बोलतच नाही. देवाच्या गोष्टींचा अनुकरण करणे किंवा ही गोष्ट थोडीशी आपण दूर ठेवू. पण माझं असं मत आहे की आपण अलीकडचे महापुरुष आहे, स्वातंत्र्य काळामध्ये ज्यांनी क्रांतिकारी लढा दिला त्यांचे सुद्धा विचार आपण समजून घेऊ शकलो नाही. त्यांच्या मार्गाने आपल्याला जाता येत नाही. संतांचा मार्ग आहे 400-500 वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वी जे संत झाले त्या संतांच्या मार्गाने जाणंही आपल्याला अशक्य होतं आहे. आणि आम्ही काय करू? खरं तर तुम्हाला सांगू का, लोकांना तुम्ही आज बघा, लोकांना बाबा कोणता लागतो तुम्ही बघा. जो बाबा तुम्हाला काही काम सांगत नाही, कर्मयोग सांगत नाही, तो फक्त सांगतो की हा मंत्र म्हण, ते तमकं कर, फलानं कर, बिस्तानं कर, सगळ्या पिढा जातील. अशा बाबाच्या मागं खूप पब्लिक आहे. आमच्या मागं कोण नाही येत, कारण आम्ही सांगायला लागलो का झोपा येतात. लोकांना हे नसतं ऐकायचं. तुम्हाला फक्त जर असं माहीत झालं की जगताप सरायच्या पायाला हात लावला का पोरं होत्या, लोक तंगडे कापून यायला बसले. लोकांना असं आहे. तुम्हाला मी म्हटलं बा मी तुम्हाला काहीतरी मंत्र देतो, तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. मला सांगा, दुःख नाही असा माणूस आहे का ह्या जगामध्ये? प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आहेच ना. दुःख कुणाला नाही आहे? दुःख तुम्हाला आहे, आम्हाला आहे. हे बघा, कर्म प्रारब्धानुसार तुम्ही जे कर्म करतात त्याप्रमाणे आपल्याला सुखदुःखाच्या फेऱ्यामध्ये सापडावं लागतं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. त्या पद्धतीने तुमचं आमचं कर्म जसं आहे ना. हे बघा, माझं पुन्हा वाक्य, सध्या समाज खूप बाबा बुवांच्या मागे लागलेला आहे. आणि बाबा बुवा कोणते? कीर्तनकार वगैरे नाही, जे ज्ञान प्रदान करतात ते नाही. समाज नादी कोणाचा आहे? जो तुम्हाला काहीतरी दरबार भरवतो, काहीतरी सांगतो, त्याच्या सगळं समाज नादी लागलाय. लक्षात ठेवा, भगव्या कपड्यावाला किंवा सफेद कपड्यावाला तुमचं आयुष्याचं भलं करू शकत नाही. वरी भगवा झाला ना, वरी भगवा झाला ना, भगवा झाला ना. काय ऐसे कैसे झाले बोंधू, तो कुबारायच म्हणतात. कर्म करुणी म्हणते साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावी वैराग्याचा कळा, विषयांचा सोळा. तुका म्हणे सांगू किती, जळो तयाची संगती. तुकाराम महाराज म्हणतात, आशांची संगती पण नको. ती संगती असेल तर जळून जाऊ, ती संगत पण नको. कारण लक्षात ठेवा, कुठल्याही भगव्या कपड्यातला, सफेद कपड्यातला तुमचं भलं करू शकत नाही, वाईटही करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. तुमचं जे चांगलं होतं ना किंवा वाईट होतं ना, हे सगळं तुम्ही जे कर्म करतात त्या कर्मानं. मला सांगा, तुमचा या वाराचा तुमचा ताळमेळ नाहीये. तुम्ही कमी त्या 10,000 रुपये महिन्याला खर्च तुमचा 25,000 आहे. कवा ताळा जमायचा? जमल काय महाराज ताळा? आणि तुम्ही काय मग बाबा का जाणार, आणि बाबाला मग ती काय पर्ची का काय लावायची, मग बाबाला म्हणायचं मा पैशाला पैसा लागत नाही. आता बाबा काय कामा नाही ऐकतो आहे. तू जर तुझं कर्म निश्चित करत नाही, बरोबर आहे की नाही? काही मुलं आर्मीची भरती करतात, पोलीस भरती करतात, दारू पितोच आहे, गुटखे खातोच आहे, थोबाड सडून गेलं, भरतीमधून नाकारलं, आणि मग काय म्हणायचं माझं नशीबच फुटकं. अरे तू कर्म चांगलं कर ना. अभ्यास केला नापास झाला असं घडलंय का कधी? पखवाजाचा रियाज केलाय आणि पखवाज जमलाच नाही असं होईल का कधी? गायनाचे क्लास लावले, मी अभ्यास केला आणि मला कीर्तन जमलं नाही असं कधी होईल का?
कुठलंही कर्म, कारण हरिपाठामध्ये एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये येतं ना, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. तर चैतन्य महाराजांचं, गुरुवारी चैतन्य महाराज असं सांगतात की हा जो चकार प्रत्यय आला ना, केले कर्म झाले तेची, हा जो चकार आहे ना, च हा निश्चयकारक जो आहे ना, हा च तुम्ही प्रत्येक अभंगातल्या प्रत्येक शब्दाला लावा. केलेलंच, कर्मच, भोगावच, लागतच, प्रत्येकाला च लावा. तुम्ही जे कर्म करता, मी साखर खाल्ली तर बाबांना डायबिटीस नाही होणार, तो कोणाला होणार आहे? मलाच होणार. आणि विटेवर युगे 28 उभा राहून पांडुरंग परमात्म्याचं, ही गोष्ट मात्र आपल्याला मानावी लागेल की पांडुरंग परमात्मा 28 युगांपासून उभा आहे. आता हाही लय मोठा गोंधळ आहे. भगवान परमात्मा किती युगांपासून उभा आहे? 28 युगांपासून. एक जणाने 28 युगांचा पुरावा काय दिला माहिती? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण. 6 4 10, 10 18 28, 28 झाले ग्रंथ, म्हणून युग झाले 28. जमतोय का काही टाळणे? ग्रंथ योगायोगानं 28 जमले म्हणून युग 28 होतात का? असा युगांचा हिशोब नाही. तुम्ही म्हणाल तुमच्या मनामध्ये किंवा एखाद्या विद्वानाच्या पंडिताच्या डोक्यात असा प्रश्न येईल की युग किती आहे? तुम्ही ऐकले असतील ना, युग किती आहे? 4. आणि आरतीत युग किती? 28. मग युग 28 आणि युग खरे झाले किती? 4. मग असा प्रकार काय आहे? मग 28 युग आले कुठून? तर त्याचं कारण असं आहे, केवळ 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण यांची संख्या 28 भरते म्हणून युग 28 होत नाही. तर शास्त्रकार असं सांगतात, श्रीमद भागवत वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये असा विषय आलेला आहे की 4 युग झाली काय तेव्हा एक महायुग होतं. 4 युग पूर्ण झाली का त्या 4 युगांचं मिळून काय होतं? एक महायुग होतं. आणि ते महायुग झाल्यानंतर, आता समजा कलियुग सुरू आहे ना, तर कलियुग झाल्यानंतर श्रीमद भागवत असं सांगतं, कलियुगाच्या नंतर 100 वर्ष वृष्टी होणार आहे. गरुड पुराण वाचा, त्याच्यात पण हा विषय आलेला. 100 वर्ष वृष्टी होणार, नुसता पर्जन्य होणार. हे जे हवामान, जे तापमान आहे ना, ते वाढणार. अंटार्क्टिकामध्ये बर्फ आहे तो वितळणार, हिमालयात बर्फ आहे तो वितळणार, तो समुद्रामध्ये येणार, पाणी पातळी वाढणार, पाऊस 100 वर्ष पडणार आणि पाण्याची पातळी वाढली की ही जमीन पुन्हा जलमय होणार आणि सगळी सृष्टीचा प्रलय होणार. असं पुढे जे कलियुगाच्या अंती घडणारे हे भागवतांनी वर्णन करून ठेवलंय, गरुड पुराणाने वर्णन करून ठेवलंय, किंवा विविध पुराणांमध्ये त्याची वर्णनं आली, सृष्टी नष्ट कशी होणार आहे. आणि हे शास्त्रकार असं सांगतात की 4 युग घडून गेल्यानंतर 4 युगाच्या अंती, हे प्रत्येक युगात कलियुगाच्या अंती असंच घडतं बरं का. कलियुगाच्या नंतर पुन्हा सत्ययुग सुरू होतं आणि सत्ययुग सुरू झाल्यानंतर मग पुन्हा अशा आत्तापर्यंत घड्या झाल्या किती माहिती का? 7 वेळेला कलियुग झालेलं आहे आत्तापर्यंत. ज्या श्रीकृष्णाचा आज आपण काला करतोय ना, ते श्रीकृष्ण चरित्र सुद्धा 7 वेळेला घडून गेलेलं आहे, प्रत्येक युगात घडलेलं आहे, प्रत्येक द्वापर युगात घडलेलं आहे. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम ते सुद्धा 7 वेळेला घडून गेले, प्रत्येक युगात घडले. युग अशी झाली, 7 फेरे झाले युगांचे, म्हणजे 7 महायुग झाली. मग ती 7 चोक किती झाली? 28. म्हणून सृष्टीच्याही अगोदर पासून तो परमात्मा विटेवर उभा आहे, म्हणून आरतीमध्ये युगे 28 असं येते. विठाला विठाला शास्त्रामध्ये असं बरंच आलेलं आहे. मला म्हणजे बराच वेळेला मी मगाशी सांगून गेलो ना, अर्थ काढताना आबिदा, लक्षणा, व्यंजना तिन्ही शक्ती वापरायच्या असतात. एक जण तर मला म्हटलं महाराज की नामदेव महाराजांचं आडनाव भावे म्हणे. काय भावे? आता नामदेव महाराजांचं आडनाव काय खरंच भावे का? म्हटलं कुठे? म्हणे आहे ना, नामदेव भावे ओवाळीती, केशवासी नामदेव भावे ओवाळीती. अरे केशवासी नामदेव भावे ओवाळती, नामदेव भावे हे त्यांचं आडनाव नाही, हे काय त्यांचं पूर्ण नाव नाही. नामदेव भावे ओवाळती म्हणजे भावाने ओवाळती असा त्याचा अर्थ आहे. विठाला विठ्ठल म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, कुठेही कोणी कुठेही कसलंही डोकं लावून चालत नाही. मी सांगत जे होतो ना की भ्रमर गुंतले सुमन कळिके, तर हे त्याचा अर्थ सुद्धा काय घ्यायचा? भ्रमर म्हणजे भुंगा आणि सुमन म्हणजे फूल, त्या फुलाच्या सुगंधामध्ये भ्रमर गुंतला आहे असा नुसता वाच्यार्थ तिथे घ्यायचा नाही हरिपाठामध्ये. तर त्याचा अर्थ काय होतो? फूल म्हणजे हा संसार आणि भ्रमर म्हणजे तुम्ही आम्ही जीव. हे कुठे गुंतले? ते संसारात गुंतले आणि जे गुंतले ते मात्र धन्य नाही आणि जे हरिपाठी स्थिरावले ते मात्र धन्य झाले असा त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला. म्हणून लक्षात ठेवा,
आता तुम्ही म्हणाल, आता मी एका प्रश्नाचं उत्तर देतो आणि बरोबर आपली वेळ संपत आलेली आहे, आपण बरोबर काल्याचा प्रसंग बघणार आहोत. आता बघा, कीर्तनांची गरज का समाजाला? बरेच जण म्हणतात तुम्ही एवढा खर्च करतात, मंडप दे, सिस्टीम दे, स्पीकर दे, हे सगळं करतात, जेवण खावण करतात. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे वेळ वाया जातो, अपयोग होतो. अनेक नास्तिकवादी म्हणतात. आता नास्तिकवाद्यांच्या प्रश्नांना मी काही उत्तरं देत बसत नाही, पण सहज सांगून जातो. कीर्तनं का करायची, प्रवचनं का करायची, सप्तांचं आयोजन का करायचं? सध्याच्या काळामध्ये तर फार त्याची गरज निर्माण झालेली आहे. सध्याच्या काळामध्ये कीर्तनांची फार गरज आहे, प्रबोधनांची फार गरज आहे. खर्च होतोय तो होऊ द्या, आपण इतर ठिकाणी खर्च करतोच ना. खर्चाला कुठे आपण नाही म्हणतो, पण हा खर्च करताना सध्या कुटुंब जर तुम्ही बघितले ना, तर कुटुंब व्यवस्था ढासळली, समाज व्यवस्थेचं पानिपत झालंय. समाज व्यवस्था ही चांगली आकाराला येत नाही. त्याचं कारण आहे, माणसांचा मिळून समाज बनत असतो आणि माणसाला आकृतीबद्ध जो तयार होतो ना, तो कुटुंबात तयार होतो. कुटुंबांमध्ये संस्कारात हे बघा, अंबुजा वापरून भिंती आपण पकाट केल्या, मजबूत केल्या. घरांच्या भिंती आपण अंबुजा सिमेंट वापरून मजबूत केल्या, पण घरातल्या नात्यांचं काय? घरातली नाते केवळ पैसा असेल तर एकमेकाकडे जाणारी, तर एकमेकाला ओळख पाळख देणारी. सध्याची परिस्थिती अशी आहे की वस्तूंनाच माणसं समजायला लागलोत आपण, आणि माणसांना वस्तू समजायला लागलो, अशी सध्याची परिस्थिती झाली आहे. घरांच्या भिंती अंबुजा वगैरे सिमेंट वापरून आपण भरभक्कम केल्यात खऱ्या, परंतु घरातली नाती मात्र फ्रीजमधलं थंड थंड खाऊन थंड पडलेली आहे. मुलगा आईकडे बघत नाही, आई मुलाकडे बघत नाही, कोणी वडिलांचं ऐकत नाही, अशी सगळी परिस्थिती आलेली आहे. आणि म्हणून हे जे संस्कार आहे, म्हणून मी सांगत असतो की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं टाकली पाहिजे. आणि जरी तुम्हाला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं नाही टाकता आली, तर रविवारच्या दिवशी सुट्टी असते शाळांना, त्या दिवशी तरी त्या एखाद्या कीर्तनकाराकडे, गावातलेच कोणीतरी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील ना, त्यांच्याजवळ ते बसवा. पूर्वी जो ब्राह्मण समाज होता ना, ब्राह्मण लग्नात का आला, त्याचं कारणच ते आहे. ब्राह्मण समाजाने पूर्वी समाजाचं फार मोठं प्रबोधन केलेलं आहे. लहान मुलांना संस्कृत श्लोक शिकवण्याचं कार्य, लहान मुलांना संस्कारशीलक पुराणातल्या गोष्टी सांगण्याचं कार्य ब्राह्मण वर्गाने केलेलं आहे. घरातल्या आजी आजोबांनी केलेलं आहे, फार मोठं कार्य केलं. नंतर जाऊ द्या काय झालं ते, परंतु फार मोठं त्यांचं उत्तरदायित्व आहे समाजासाठी. आज ते कीर्तनकारांकडे ते उत्तरदायित्व आलेलं आहे. गावातल्या प्रवचनकाराकडे किंवा जो वारकरी आहे त्याच्याकडे ते कार्य आहे की रविवारच्या दिवशी तरी तुम्ही अपेक्षा नका करू. वारकरी संस्थेत मुलं का टाकायची? तुम्हाला असं वाटत असेल पखवाद्या झाला पाहिजे, पोरगा गायक झाला पाहिजे, कीर्तनकार झाला पाहिजे, नोकरीला जाऊन काय 10,000 रुपये महिना पडतो, इकडे या काय कीर्तनातच भेटा त्या, मग वाहू द्या बाबा पोरगा. त्याच्यासाठी लोक बिलगले. तसं नाही आहे. त्याच्यासाठी संस्थेत मुलं टाकू नका. एक जण तर माझ्याकडे आला, तो म्हटला की माझ्या पोराला तुमच्या संस्थेत टाकायचं आहे, पण तो मृदुंग वाजील का हो, पखवाद वाजवेल का? मी त्याला एकच शब्द सांगितलं, तो पखवाद वाजील का नाही मला माहीत नाही, पण माझ्याकडे टाकल्यावर तुला मात्र वाजवणार नाही बा. कारण संस्कार चांगलं होणं गरजेचं आहे. आज संस्कार राहिले नाही. मुलं विचारतात पालकांना, काय केलं माझ्यासाठी, काय तुम्ही केलं, आणि केलं तर काय उपकार केला, तुमचं कर्तव्य होतं, असं बोललं म्हणजे संपला विषय. अहो वडील वारले तर लोक दावे घालती नाही, वर्ष श्राद्ध घालती नाही. बाप मेला मिटला विषय, कसे काय कावळे जेव घालायचे आणि पिंड द्यायचा, इथपर्यंत विषय गेलेले. त्याच्यामुळे अहो कोरोना काळामधला प्रसंग आहे. माझ्या आईला कोरोना झाला होता. सिन्नरच्या त्या रुग्णालयामध्ये मी घेऊन गेलो होतो. आईमध्ये टेस्ट चालू होती. मी बाहेर एका झाडाखाली बसलो होतो. आमच्या जे सिनियर कॉलेज आहे त्या कॉलेजला प्राचार्य पदावरून निवृत्त झालेले एक सर होते. त्यांचा मुलगा अमेरिकेला मोठ्या पॅकेजवरती कामाला आहे, मुलगी रशियाला आहे. कोरोना लागण्याच्या अगोदर मुलगी, आई वारलेली होती त्यावेळेला काय आली नाही, पण वडील आजारी पडल्यावर ती रशियावरून आली. आल्यानंतर वडील ॲडमिट आहे. 2.5 लाख रुपये प्राचार्य पदावर राहून सिनियर कॉलेजच्या पदावरून खालसा झालेले. कोरोना झाला, रुग्णालयात ॲडमिट केलं, आणि दुर्दैवाने मी ज्या दिवशी तिथं होतो ना त्या दिवशी त्यांची प्राणज्योत मावळली. हा सत्य घटना आहे. मी कथेतला कादंबरीतला प्रसंग तुमच्या पुढे मांडत नाही आहे. मी ज्वलंत डोळ्यांनी बघितला आहे असा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. आणि आज तो सांगण्याचं प्रयोजन असं आहे का सध्या मला असं वाटतं की आपण हे सगळं करतो ना, हे सोंग ढोंगात तर जात नाही आहे ना, आमचा अंतरात्मा परमार्थात तर होत नाही ना. आम्ही जर अंतर्मनाने, तुम्हाला सांगतो, आम्ही काकडा केले, आम्ही हरिपाठ केले म्हणजे आमचा झाला परमार्थ. गंध टिळा टोपी याच्यातच परमार्थ आहे असं नव्हे. हे बाह्य आवरण आहे. जसं खोबरं असतं, पण खोबऱ्याला कवटी असते. खोबऱ्याला सांभाळण्याचं कार्य कवटी करत असते.
बरोबर आहे की नाही? बाहेरून जे कडक आवरण असतं ना ते खोबऱ्याला सांभाळत असतं, तसा तुमचा ओरिजिनल परमार्थ आहे तो मृदू असतो आणि तो आतमध्ये दडलेला असतो. पण तुमचा हरिपाठ, तुमचा काकडा, तुमचं भजन, तुमचा टिळा, तुमचं टोपी, तुमचं हे जे वागणं आहे ना ही कवटी प्रमाण आहे. पण मला सांगा, कवटीला महत्व आहे का खोबऱ्याला महत्व आहे? खोबऱ्याला महत्व, खोबऱ्याला आहे. पण खोबऱ्याला महत्व आहे, पण खोबऱ्याला सांभाळणारा कोण आहे? कवटी आहे. तसं तुम्ही आचरण कसं करतात परमार्थात याला महत्व आहे. पण तुमचं आचरण दिसतं कशाहून? तुम्ही टोपी कशी घालता, तुमचा पोशाख कसा आहे, तुम्ही चालतात कसे, बोलतात कसे, समाजामध्ये आचरण कसं आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्याच भागातला एक व्यापारी होता, माझ्या आता एवढ्यात कोथिंबीर घेतली पाठीमागे, 80,000 रुपये एकरनी व्यवहार झाला. नाशिक मार्केटला त्यावेळेला 3,500 रुपये कोथिंबीर चालू होती बरं का, 3,500 रुपये. दुपारी अशा टायमाला व्यवहार झाला आणि काय नशीब पालटलं, म्हणजे सुदैव म्हणा का दुर्दैव म्हणा, रात्रीचं मार्केट, रात्रीचा लिलाव गेला 8,500 रुपये. किती? 8,500 रुपये. मला घरचे सुद्धा म्हटले व्यवहार मोडून टाका म्हणे, कारण दुसऱ्या दिवसापासून व्यापारी, नवीन व्यापारी, आता माल वाढल्यानंतर 1.5 लाख रुपये एकर कोथिंबीर झाली होती. मला घरचेही म्हटले, सगळेच म्हटले काय घेऊन बसले, 80,000 एवढं झाला ना, 1,000 रुपये इसार घेतलेला आहे, त्याला म्हणा वाढून दे, नाही तर दुसरा व्यापारी, एवढं काय. सगळ्यांनी, माझ्या मित्रपरिवाराने असेच सल्ले दिले की वाढून घ्या, डबल पैसे होतात ना, 1.5 लाख कुठं, 80,000 रुपये कुठं. पण मी, हे बघा, मी परमार्थ सांगतो कसा असतो. मी एकच वाक्य सांगितलं, राजा हरिश्चंद्र स्वप्न पडलं, स्वप्नात राज्य दान केलं. हे स्वप्न कोणाला पडले? फक्त हरिश्चंद्राला पडलं, विश्वामित्राला नाही पडलं. ज्याला दान केलं त्याला नाही ते स्वप्न पडलं. फक्त स्वप्न कोणाला आहे? स्वतः हरिश्चंद्राला आहे. तरी हरिश्चंद्र सकाळ झाल्यानंतर विश्वामित्रांना बोलावून घेतो राजवाड्यात आणि त्यांच्या पदरात सगळं दान घालतो. पण तो शब्द फिरवत नाही. लोक आता स्टॅम्प करून बदलतात, हा भाग वेगळा. पण मी सांगितलं, मी ज्या प्रभू रामचंद्राचं भजन करतो त्या रामचंद्राच्याच अगोदरच्या पिढ्यांमध्ये राजा हरिश्चंद्र होऊन गेलाय. आणि त्या राजा हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेला शब्द जर खरा करून दाखवला तर मी छोटासा त्यांचा एक पाईक आहे, मी तरी शब्द का पाळायचा नाही, एवढंच मी डोक्यात ठेवलं. आणि जेवढ्याला ठरलं होतं तेवढ्यालाच देऊन टाकलं. म्हणून तुम्हाला सांगतो, तो जर निमतचाच असता तर त्यानं मा कीर्तन बॅनर पाहिल्या तुम्हालाच येऊन सांगितलं, त्या बाबाचं काय खरं आहे, का आला तुम्ही तारखा घेतात त्याचे, अहो मा यावर मोडला म्हणे त्यांनी. म्हणजे त्याचा परिणाम होतो की नाही समाजात? तुमच्या ज्या वेळेला विपरीत तुमचं आचरण होतं ना, त्याचा परिणाम समाजामध्ये होत असतो. त्याच्यामुळे तुमचं जे आचरण आहे ते आतल्या खोबऱ्यासारखं आहे आणि तुमचा जो बाह्य पोशाख आहे ना तो कवटीसारखा आहे. त्यामुळं बाह्य पोशाख तर करायचा, पण आतमधूनही मनुष्य अंतर्मात्मातून सुंदर असला पाहिजे. श्रीमदा शंकराचार्य चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये जे म्हणतात ना की मनुष्य म्हणून तू जन्माला आलाय तर तू अशा कस्तम कोहम कुतम आयत कामे जननी कोमेतात, अशा पद्धतीने तू कोण आहेस, अध्यात्म म्हणजे काय, तू कोण आहे. म्हणून ते श्रीमदा शंकराचार्य म्हटले होते, दिनमपि रजनी सायं प्रात शिशिरवसंत पुनरायात काल क्रीडती गच्छत्यायु तदपि न मुञ्चत्याशा वायु. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं रक्षति डुक्र न करणे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अग्रे वन्नी पृष्ठे भानु रात्र चुबक समर्पित जानु. करतल भिक्षा तरुतल वास तदपि न मुञ्चत्याशा पाश. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. यावद्धिक्तो अर्जन सक्त स्थावन्निज परिवारो रक्त. पश्यत धावति जर जर देहे वार्ता पृच्छति कोऽपि न गेये. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते.
श्रीमद शंकराचार्य सांगतात दिनमपि रजनी सायं प्रात शिशिर वसंत पुनरायात काल क्रीडती गच्छत्यायुस्तदपि न मुंचत्याशा वायु भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रन करणे अग्रे वन्ये पृष्ठे भाणु रात्र चुबक समर्पित जानु करतल भिक्षा तरुतल वासस्तदपि न मुंचत्याशापाश भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते प्राप्ति सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रन करणे यावत दिक्तो अर्जन सक्तस्तावण्णीज परिवारो रक्त पश्यद्धावती जर्जर देहे वार्ता पृच्छती कोपी न गे अरे मृत्यू तुझ्या जवळ आलाय तू जागा होत नाही तू आध्यात्मिक होत नाही श्रीमद शंकराचार्य प्रश्न विचारतात ते म्हणतात अंगम गलितम फलितम मुंडम दक्षिण विहणम जातम तुंडम वृद्धा याती ग्रहिता दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम अरे अंग गलित गात्र झालं इंद्रिय थकले आता तरुणातली रग गेली ना आता रगीत घुसायची वेळ आली तरुणपणी वेगळी रग असते आणि म्हातारपणी वेगळी रग असते बरं का राजू म्हातारपणची रग असते फाडून टाकीन मारून टाकीन भोगसून टाकीन लात मारील तिथे पाणी काढेल ही रग कधी तरुणपणात आणि म्हातारपणामध्ये रग असते मग रगीत घुसतो मग नाही रग मग काही होत नाही लातही मारत नाही पाणी काढत नाही काही होत नाही पण लक्षात ठेवा की श्रीमद शंकराचार्यांचं प्रश्नचिन्ह आहे ते म्हणतात मानसा अंगम गलितम फलितम मुंडम दशण विहणम जातम तुंडम वृद्धा याती ग्रहिता दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम अंग गलित गात्र होत आहे ते म्हणतात जटिलो मुंडी लुच्चित केशा काशाय अंबर बहुकृत वेशा पश्चन्न पिचन पश्यती मोड उदर निमित्त बहुकृत वेशा अरे हे पोट भरण्याच्या निमित्ताने उदराच्या निमित्ताने तू नानाविध पोशाख परिधान करतो कधी जीन्स पॅन्ट घालतो कधी धोतर घालतो कधी ड्युटीवर जायचं असलं की इन करून जातो इतर काही असेल तर लुंगी लावून जातो काय करायची ती नाना ढोंग करतो कशासाठी बहुकृत वेशा कशासाठी उदरनिमित्त बहुकृत वेशा हे सगळं करतो आहे परंतु तू जर गोविंदाला भजत नसेल तू जर आध्यात्मिक होत नसेल तर तुझं जगणं वाया गेलं तुझ्या जगण्याला सुरुवातच झाली नाही लता दिदी 5000 गाण्यांचं रेकॉर्ड आहे तिचं आयुष्यामध्ये कन्नड तेलुगू गुजराती हिंदी मराठी सगळ्या प्रकारची गाणी अभंग विरहणी गवळणी सगळं गायन केलं पत्रकाराने एकदा मुलाखतीत त्यांना विचारलं होतं दीदी सगळं गाऊन झालं आता कृतार्थ वाटलं असेल त्यावेळेला दीदी उतरल्या त्या म्हटल्या नाही मी एवढं गायलं एका वेळेला 10 गाण्यांचं रेकॉर्डिंग केलं पण हे केल्यानंतरही आज या वृद्ध अवस्थेला असताना मला असं वाटतं की माझा तरुणपणचा काळ बराचसा टाइमपास करण्यात गेला बराचसा वेळ व्यर्थ गेला हे लता दिदींचं वाक्य आहे मला सांगा एवढी गाणी गाणारी एवढं रेकॉर्डिंग करणारी विश्वरत्न भारतरत्न असलेल्या गानकोकिळा लता दिदी म्हणतात एवढी कर्तबगारी केल्यानंतर सुद्धा त्यांचे उद्गार काय माझा वेळ फुकट गेला व्यर्थ गेला म्हणजे मी अजूनही यापेक्षा जास्त कार्य करू शकले असते यापेक्षाही जास्त गाणी गाऊ शकले असते हे जर लता दिदी म्हणता तर मला वाटतं आपण जगण्याला सुरुवात केली नाही ना आपला कितीतरी फुकट गेलाय काय केलंय आपण ज्यांनी कार्य हिमालय एवढं उंचीवर नेऊन ठेवलंय आकाशाला कवेत घेणारं ज्यांचं महाभरारी घेणारं असं जे कार्य आहे ती माणसं म्हणतात की आमचा वेळ व्यर्थ गेलाय तर आपण जीवनाला सुरुवात केली का हा कधीतरी प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे म्हणून श्रीमद शंकराचार्य तेच म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलो दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुक्र न करणे आणि आता शेवटचं चरण आहे तशी त्याला खूप चरण आहेत 17-18 चरण आहे शेवटचं सांगतो ते म्हणतात ना मग तुम्ही आध्यात्मिक झाले टिळा लावला म्हणजे आध्यात्मिक नव्हे गंध लावला म्हणजे आध्यात्मिक नव्हे आता माझ्या बोलण्याचा विपरीत अर्थ घेऊ नका याचा अर्थ गंध लावायचा नाही टिळा लावायचा नाही टोपी घालायची नाही पोशाख करायचा नाही एकटांगी नेसायचं नाही असं नव्हे पण सगळं हे करणं म्हणजेच परमार्थ हे चुकीचं आहे त्याच्याही पलीकडे आपलं उत्तरदायित्व आहे वागण्याची एक आचारसंहिता आहे त्या पद्धतीने आपल्याला जर वागता आलं तरच आपण आध्यात्मिक म्हणून मी मगाशी बोललो कीर्तन का करायची समाजामध्ये अंतर्मनापर्यंत हा विचार रुजला पाहिजे आम्ही आध्यात्मिक होतोय का श्रीमद शंकराचार्य प्रश्न विचारतात कस्तम कोहम कुतमायात कामे जननी कोम येतात अरे तू कोण आहे कुठून आहे तुझा खरा पिता कोण खरा माता कोण म्हणून तर तुकोबाराय सुद्धा म्हटले ना कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा हे सुद्धा ते म्हणतात तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा
मग ते म्हणतात की माझा विसाव्याचं ठिकाण जर कोण असेल तर तो श्रीकृष्ण आहे असं तुकोबाराय म्हणतात. आणि आम्हाला त्याचं स्मरणच होत नसेल, आम्हाला खरी माता कोण आहे, खरा पिता कोण आहे, आपण लौकिक जगतातली माता पिता तर सांभाळलीच पाहिजे, ती दैवता आहे. सुखाची विश्रांती हरी संगे, सुखाची विश्रांती हरी संगे, सुखाची संगती हरी संगे, सुखाची संगती हरी संगे. एका जनार्दने नाही आता याते, जनार्दनी नाही आकायासे, एका जनार्दने नाही आता याते, जनार्दनी नाही आकायासे. सुखाची विश्रांती हरी संगे, सुखाची विश्रांती हरी संगे, सुखाची विश्रांती हरी संगे, सुखाची विश्रांती नाही कधी. महाराजांनी प्रमाण दिलं सुखाची विश्रांती हरी संगे. आणि ती विश्रांती शेवटचा विसावा आपल्याला कुठे हेच जर कळालं नाही तर आपण आध्यात्मिक नाही. मी सांगत होतो आमच्या सिन्नरच्या रुग्णालयातला किस्सा. ती घटना अशी घडली की त्या दिवशी ते सर वारले. पूर्वी डेड बॉडी ताब्यात देत नव्हते कोरोना काळामध्ये, त्यांचे तेच जाळायचे. त्यांनी ती ॲम्ब्युलन्समध्ये घातली आणि संगनमेर नाक्यावर स्मशानभूमी आहे तिथे ती आणायला त्या निघाले. त्यांची जी मुलगी होती रशियामध्ये राहणारी त्या सरांची, ती पोरगी जवळ आली आणि त्या पोरीचा, आता मी एका वृक्षाखाली तटस्थ उभा होतो, माझा आणि त्या प्रसंगाचं काही तसं देणं घेणं नाही, पण त्यांचा पुढचा जो संवाद घडला ना, माझा थोडा चिकित्सक स्वभाव असल्यामुळे मी त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला सांगतो फार वाईट वाटलं, मनाला व्यथा झाली. घडलं असं, तो ॲम्ब्युलन्सवाला त्या ताईंना म्हणाला, ताई हे जे तुमचे वडील वारलेत, आता हे काय आम्ही तुम्हाला घरी देणार नाही, आता हे स्मशानभूमीमध्ये नेऊन यांना अग्निडाग देणार, पण दुपारी 4 वाजता या आणि यांच्या हस्ती घेऊन तुम्ही जा. आणि इथून दवाखान्यातून तर संगनमेर नाक्यावर स्मशानभूमीमध्ये नेण्यासाठी 1500 रुपये भाडं होईल, तेवढं भाडं द्या. आता काय चुकलं त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचं, त्यांनी काय सांगितलं की 1500 रुपये भाडं होईल, आम्ही आता त्यांना अग्निडाग देऊ, 4 वाजता येऊन तुम्ही हस्ती घेऊन जा, हिंदू परंपरेप्रमाणे पुढचा विधी मार्ग तुम्ही काय करायचं तो घरी करा. आता असं सांगितल्यानंतर त्या बाईने, तिला असं वाटलं मला त्या हस्तीने कोरोना होतो का काय. तिच्या गळ्यामध्ये एक पर्स लोंबकळत होती. आता त्या पर्स आले ना, आपल्याकडे मराठीत एक म्हणे बघा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. मी तर नवीन म्हण रचली आता, अतिशहाणी तिची पर्स रिकामी. काय नसतं पर्समध्ये, एक फणीन एवढा आरसा राहतो, काय नसतं. पण तिने ती अशी झटका देत देत आली, जीन्स पॅन्ट घातलेली त्या मुलीने, आणि चैन उघडून त्या पर्समधून एक असा पंजात मावणार नाही असा मोठा बंडल काढला आणि ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या हातात ठेवला. ते 20,000 रुपयाचा बंडल होता. हे पुढच्या संवादावरून माझ्या लक्षात आलं. त्या पोरीने सांगितलं, बघा बरं का, 2.5 लाख रुपये महिना पगार घेऊन प्राचार्य पदावर 35 वर्ष काम केलेला माणसाने आपली मुलं अमेरिकेत शिकवली, शिक्षण त्यांची परदेशात केली, नोकरीलाही परदेशात लावले, सगळे सेटल करून दिले, त्या बापाची कृतज्ञता काय. तिने सांगितलं त्या ड्रायव्हरला, भाऊ हे 20,000 रुपये घ्या, तुम्हीच अग्निडाग द्या आणि 4 वाजता माझ्या वतीनं तुम्ही येऊन हे हस्ती घेऊन जा. 20,000 बापाच्या हस्ती तुम्ही विकून टाकतात, त्याच्याबद्दलची कृतज्ञता नाही आहे. म्हणून मी जे मगाशी जे बोललो त्याचा धागा पुन्हा पकडून देईल आपल्याला, की लक्षात ठेवा, जर कुटुंब व्यवस्था बर्बाद होते, आमचं अंधानुकरणच सुरू आहे. आम्ही भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबारायांपासून तुका झाला असे कळसपर्यंतची जी संत मांदियाळे आहे, किंवा छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतची जी महाराज मंडळी घडलेली आहे, हे नेमकं आम्हाला काय शिकवतात, आमचा कर्मयोग नेमका काय आहे, आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही जर घरातली नाती विसरून जात असेल, आम्हाला आमचा बाप कळत नाही, आमची आई कळत नाही आहे, आम्हाला समाजातला एखादा वृद्ध काय, ज्येष्ठ काय, याच्याबद्दल किती आदर असला पाहिजे, या गोष्टीचं जर आम्ही चिंतन करणार नसो तर आम्ही, म्हणूनच मी जी प्रस्तावना केली होती की आपण जो उपवास धरतो, भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव करतो म्हणजे काय, किंवा काला करतो म्हणजे नेमकं काय. दहीहंडी फोडली, काला सगळ्यांना वाटला, किंवा जन्माष्टमीच्या दिवशी सुंटवडा वाटला, खाल्ला आणि घरी गेले. हाती घोडा पालखी
आणि जय कन्हैया लाल की घोषणा दिल्या आणि घरी जाऊन निवांत पडले, म्हणजे आमचा जन्मोत्सव साजरा झाला का? याच्या पलीकडे आमच्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही? जगण्याचं भान आम्हाला आहेत की नाही? माणसं जबाबदाऱ्या सोडून दिल्यात माणसांनी. आणि म्हणून मला असं वाटतं भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ना, हे माणसाला जबाबदारी शिकवतं. माणसाला ओम जे काही ऋषीमुनी सांगतात, ओम पुनर्मदम पुनर्मिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते म्हणो बुद्ध चित्त अहंकाराणाहं न च श्रौत जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमीन तेजो न वाह चिदानंद रूपम शोहम शोहम. ते सांगतात अरे भगवंत पूर्ण आहे आणि त्याचाच तू एक छोटासा अंश आहे. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात ना, सर्वागटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्वागटी राम देहा सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक ज्ञानोबराय हरिपाठात बोलून गेले की सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. असा हा भगवंत आहे, तो तुमच्यात आहे, आमच्यात आहे. म्हणून तुम्ही आम्ही कोण आहे माहिती आहे का? मग ते ऋषीमुनीच आपल्याला सांगतात ना, हा जीव म्हणजे सामान्य जीव नाही. पंचमहाभूत म्हणजे आपण नाही आहे. पंचमहाभूत म्हणजे आपण जर असतो तर पंचतत्वात विलीनच झालो नसतो. तुकोबरायांचा देह किंवा ज्ञानोबरायांचा देह हा पंचमहाभूतांचा नव्हता, पंचतत्वांचा नव्हता, तो वेगळाच कशाचा तरी होता. म्हणून तो टिकून आहे. ज्ञानोबरायन 750 वर्षानंतरही टिकून आहे. का? आपण आपले जसे देह बनले तसे नाही. म्हणून तर ते प्रार्थनेमध्ये सांगितलं जातं की मनोबुद्ध चित्त अहंकाराणाहं न च श्रौत जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमी न तेजो न वाह चिदानंद रूपम शिवोहम. तू वायू नाही, तू वारा नाहीये, तू पाणी नाहीये, तू अग्नी नाही आहेस. मग तू कोण आहे? तर त्या चिदानंद रूपाचा तू एक अंश आहे. आणि तो अंश म्हणून तर काला करायचं म्हणजे काय? काले सुद्धा 3 प्रकारचे. काला सुद्धा 3 प्रकारचा. हा जो दही भाताचा काला होतो ना, हा एक प्रतिनिधी स्वरूपातला काला आहे. पण दही काय आणि भात काय किंवा दही काय आणि लाह्या काय हे नेमकं कशाचं प्रतीक आहे? काले 3 प्रकारचे सांगितले. हरिनामाचा खिचडी काला आहे, हरिनामाचा खिचडी काला आहेत. त्यानंतर हा गोपाल काला आहेत जो आपण आता करणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक मोठा काला सांगितलेला आहे जिथे जीव आणि ब्रह्म्याचं ऐक्य होतं, असा एक काला आहे. आणि म्हणून हे काले आहेत. जीव स्वतःला वेगळं समजतो. म्हणून आध्यात्मिक होणं म्हणजे काय? मी जे केव्हाचं धरणं आपल्याला सांगतो आहे की मनुष्य आध्यात्मिक झाला पाहिजे, आध्यात्मिक झाला पाहिजे. तर आध्यात्मिक होणं म्हणजे हेच की मी कोण आहे. मी तो हा जो जीव आहे ना, तो त्या शिवाचा अंश आहे. हे ज्या दिवशी बोध होईल ना, तो खरा काला आपल्या जीवनात. म्हणून तुम्ही सांगतो सप्त्यामध्ये जर नामापासून सुरुवात होते अभंगाची, देवाचं नाव, संतांचा महिमा, भक्ती, रूप, त्याच्यानंतर उपदेश, मागणी, हे सगळं केल्यानंतर मग काला. तर या पायऱ्या आहे भक्तीच्या. या पायरीने जर नामापासून प्रारंभ झाला भक्तीला आणि त्या पायरीने आपण येत राहिलो तर ती आल्यानंतर मग शेवटच्या क्षणी जीवाला असा बोध होतो की मी कोण आहे? तर अहम ब्रह्मास्मी. हा बोध माणसाला झाला पाहिजे. काला हे करून देतो, ते एक करून देतो. एका पुराणांमध्ये एक कथा आलेली आहे काय की मेंढपाळ डोंगराला शेळ्या चारायला जायचा, मेंढ्या घेऊन जायचं. जात असताना एक दिवस झालं असं का त्याला एक सियाचं बछडं सापडलं. काय सापडलं? सियाचं बछडं. त्याने ते बछडं घेतलं आणि घरी आला. त्याला वाटलं बरं आहे, चला त्याच्या आईपासून चुकलंय, काय करायचं त्या बछड्याचं. म्हणून त्या बछड्याला ते घरी घेऊन आलं. त्याला दूध पाजलं, मेंढ्यांचं दूध पाजलं. ते लहानचं मोठं कुत्रं होतं, त्या कुत्र्याच्या सोबतीनं ते खेळायचं, बागडायचं. मेंढ्यांसारखंच ते बछडं, त्याने कधी आईबापच बघितले नाही ना स्वतःचे, तर मेंढ्यांसारखंच ते काय करायचं, म्या करत राहायचं, मेंढ्यांसारखंच ओरडायचं. ते गर्जना विसरून गेलं होतं. थोडंसं मोठं झालं. मोठं झाल्यानंतर ते मेंढ्यांबरोबर डोंगरामध्ये जायला लागलं. एकदा असंच गेलं होतं आणि सिंह मागे लागला मेंढ्यांच्या सिंह मागे लागल्यानंतर मेंढ्या पळू लागल्या, शेतकरी पळू लागला, कुत्रं पळायला लागले. हे सगळे पळायला लागल्यानंतर हे जे सिंहाचं बछडं होतं ना, ते सुद्धा पळायला लागलं. सिंहाचा जो छावा होता, वाघाचं बछडं असतं आणि सिंहाचा छावा असतं, ते छावा पळायला लागला. तो म्हटला आता आपण कुणीतरी मागं लागले म्हणजे हे आपल्यालाही खाणार, जसं मेंढ्यांना भक्ष्य बनवणार तसं हा आपल्यालाही खाणार. म्हणून ते बनवायला लागले. ते पळायला लागलं. पळायला लागल्यानंतर तो सिंहाला वाटलं मेंढ्या पळतात ते बरोबर आहे,
कुत्रं पळतात ते बरोबर आहे, तो मेंढपाळ पळतो तेही बरोबर आहे, पण ह्या माझ्या वंशातला आहे, हा का पळतो? माझ्यापासून याला काय धोका? हा तर माझ्या वंशातला आहे, माझाच अंश हा का पळतो? याने मोठमोठे टांगा टाकून त्या छाव्याला पकडलं, गचुंडच धरलं, मागं ओढलं. म्हटलं तू कशाला पळतो इकडे? तो म्हटलं नका ना, मला खाऊ नका, मी काही केलं नाही. असं तो घाबरून गेला. त्याला सांगितलं इकडे, तुला मी खात नाही, शब्द देतो. त्याचं मानगुट पकडलं, एका सरोवराच्या काठावर आणलं आणि त्याला त्याच्या डोकवाय लावलं, त्याचं प्रतिबिंब त्याला दाखवलं आणि सांगितलं तू मेंढरू नाही आहेस, मेंढीसारखं म्या करत बसू नको, तू सिंह आहेस, बघ त्या पाण्यामध्ये. आणि त्याने बघितलं तर खरोखर तो म्हटला अरे तुझं तोंड आणि माझं तोंड तर सारखं आहे, फक्त तुझं मोठं आहे मा बारीक आहे एवढंच आहे, नाही तर सारखंच आहे. मग याचा अर्थ काय? त्या सिंहाने त्याला आत्मभान दिलं, त्याला आत्मभान दिलं आणि त्याला जंगलात घेऊन गेला, मेंढपाळा संघ नाही पाठवलं. आणि मला असं वाटतं काला म्हणजे काय माहिती का? आपण हेच विसरून गेलोय. आपण संसारामध्ये म्हणत बसलोय मी लय दुःखी आहे, मी नश्वर आहे, मी चिरंतन नाही आहे, अशी म्या आपली सुरू आहे. पण ज्या वेळेला काल्याच्या कीर्तनामध्ये संत किंवा तुकोबाराय आपलं बोट पकडतात आणि आपल्याला या गवळणीमध्ये अंतर्मुख डोकवतात, या सरोवरामध्ये अभंगांमध्ये डोकायला लावतात आणि सांगतात की तुझं स्वरूप हे असं आहे, तू उगाच चिंता करत बसू नको, तू परमेश्वराचंच रूप आहे, हे आपल्याला काला शिकवतो. विठाला विठाला. आता लक्षात ठेवा, आता आपण काल्याकडे जाऊ. झालं असं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, दैत्य मातल्यानंतर ही पृथ्वीला भार झाला, पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली, विनंती करू लागली. आता पृथ्वी क्षमा, हे पृथ्वीला एक विशेषण लावलं जातं किंवा क्षमा हे एक नाव आहे बरं का पृथ्वीला. परंतु क्षमा करणारी पृथ्वी तिला सुद्धा आता सोसेना, ती एवढी क्षमाशील आहे, तिच्या इतकं क्षमाशील या जगाच्या पाठीवर कोणीच नाही, पण तिला सुद्धा तो भार सहन झाला नाही. ती ब्रह्मदेवाकडे गेली. नंतर तिला आश्वस्त करण्यात आलं की तुझा हा भार हलका करण्यासाठी भगवंत अवतार घेईल. आणि मग भगवंत अवतार का घेतो तर त्याची कार्यकारण मीमांसा श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय जर तुम्ही बघितला, 4थ्या अध्यायामध्ये 7वा आणि 8वा श्लोक आहे. त्यामध्ये भगवंत अर्जुनाला निमित्त मात्र समजून संपूर्ण विश्वाला हेच मार्गदर्शन करतात. मम यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्म्यहं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी अवतार कशासाठी घेतो? अवतार मीमांसा मांडत असताना भगवंत सांगतात मी 3 गोष्टींसाठी अवतार घेतो. एक म्हणजे परित्राणाय साधूनां, दुसरं म्हणजे विनाशायचं दुष्कृतां आणि तिसरं म्हणजे धर्म संस्थापनार्थाय. अशा 3 कारणांसाठी मी जन्म घेतो. धर्माच्या स्थापनेसाठी नाही बरं का, धर्म हा अनादी आहे, धर्माची स्थापना ही झालेलीच असते. धर्माची जी विस्कटलेली घडी असते ना, ती पुन्हा पूर्ववत करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतात. आणि दुष्टांचं निर्दालन करणं हे मुख्य कार्य नाही, ते गौण कार्य भगवंताचं. भगवंत कधी येत असतो माहिती का? परित्राणाय साधूनाम, हे त्याचं मुख्य कार्य आहे. विठाला लक्षात ठेवा, तो दुष्टांना मारायला येत नाही. तो फक्त काय माहिती का, आलाय म्हणून ते काम जाता जाता करून जातो. नाही तर तो बरीच लोक म्हणतात ना, आपण जर म्हटलं ना की समाजामध्ये खूप पाप वाढलं, खूप अनाचार वाढलाय, अधर्म वाढलाय, असं म्हणायला गेलो की काही धर्मभोळी लोक काय म्हणतात, देवाला नाही सहन झाले घेईल अवतार, आणि देव अवतार घेऊन सगळं साफ. मग तो काहीच काम नाही, तू कसा आहे वाघ, मग देव घेईल अवतार आणि देव पाहिल, असं आहे? तसं नाही. फ्रेंच एक विचारवंत आहे, फ्रेंच विचारवंत, तो असं म्हणतो समाज बिघडलाय, याची कारणं देताना तो असं म्हणतो समाज का बिघडला. त्याचं म्हणणं असं आहे, रोमा रोला त्याचं नाव आहे, तो विचारवंत असं म्हणतो की समाजामध्ये दुर्वर्तन करणारी माणसं वाढली, ती सक्रिय झाली म्हणून समाज बिघडलाय असं नाही. दुर्जन माणसं वाढली, दुर्जन माणसं सक्रिय झाली म्हणून समाज बिघडलाय असं नाही, तर सज्जन निष्क्रिय झाली म्हणून समाज बिघडलाय, हे त्यांचं वाक्य आहे. हे लक्ष, आणि खरी गोष्ट आहे. म्हणून जर साधू निर्माण झाले तरच देव अवतार घेत असतो. त्या काळामध्ये जे काही सांदीपनी ऋषींसारखे ऋषी होते का, जे धर्मासाठी झटत होते परंतु दुष्ट त्यांना जमू देत नव्हते, त्यावेळेला भगवंताला वाटलं की आपण अवतार घ्यावा. आणि तो अवतार मग श्रावण वद्य अष्टमीला प्रगट होतो. कुठे? त्या कंसाच्या बंदिवासामध्ये. आणि प्रगट झाल्यानंतर आता देवकी ज्या वेळेला प्रसूत होते ना, त्यावेळेला प्रसूत झाल्यानंतर तो अगदी 9 वर्षाचा प्रगट होतो. आणि 9 वर्षाचा प्रगट झाल्यानंतर तो मग असं
9 वर्षाचा प्रगट झाला की हे म्हणता तू इतका मोठा प्रगट झाला, आता काय करायचं तुझं, कसं काय करायचं? छोटा हो म्हटले मी छोटाच होणार आहे, पण मी प्रगट याच्यासाठी झालो की मला तुमच्याशी काही हितगुज साधायचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की मला इथं ठेवू नका, मला धोका आहे, कुठे नेऊन घाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. माया उपजली जेथे, ठेवी मजला तेथे, माया देवी मजलाई, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला, मज नेई गोकुळाला. मग नंदाच्या घराला वसुदेव घेऊन जातो. आता याच्यातही मेक आहे, थोडंसं तत्वज्ञान मांडतो. आत्ता मी पुन्हा त्याच धाग्यावरती येईल, तोच धागा आपल्याला पकडून देईल, त्याच विषयावरती येईल की भगवान श्रीकृष्णाने, मी सांगून आलो ना की 16,000 स्त्रियांना अभयदान देऊन त्यांच्याशी विवाह करून त्यांचं पुनर्व्यसन केलं, त्यांची मुक्तता केली. म्हणजे श्री मुक्तिदाता भगवान श्रीकृष्ण आहे. परंतु त्याच्याही पुढे जाऊन सांगू का, आपण जे म्हणतो ना वंशाला दिवा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, मुलगा पाहिजे, तर तुम्हाला सांगतो आपल्या संस्कृतीने कधीही स्त्रियांच्या विरोधामध्ये वर्तन केलेलं नाही. हा मधला काळ आहे, आत्ता अलीकडचा सर काळ आहे. या मधल्या काळामध्ये म्हणजे पेशवे काळापासून ती अधोगती होत 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 महात्मा फुलेंपर्यंत ती अधोगती स्त्रियांची होत गेली, त्यांच्यावर बंधनं येत गेली. पण त्या अगोदरचा जो काळ होता त्या काळामध्ये खरोखर स्त्रियांना, पुरुष आणि स्त्री यांना समान अधिकार होता. अरुंधती, गार्गी, मैत्रेय या स्त्रिया त्या काळामध्ये 10,000 हजार ज्या मुली शिकायच्या ना, त्या विद्यापीठांच्या कुलपती राहिलेल्या स्त्रिया आहेत. त्या श्रीमदा शंकराचार्य आणि मंडन मिश्रांचा जो वाद झाला ना, शास्त्रार्थ झाला, त्याच्यामध्ये मंडन मिश्रांची पत्नी मध्ये जामीनदार म्हणून होती. तिने निर्णय दिला कोण जिंकलं कोण हारलं. एवढी ती विद्वान होती. निर्णय देणारा दोघांपेक्षा विद्वान असावा लागतो की नाही. मग एक जर पत्नी, मंडन मिश्रांची पत्नी जर निर्णय देते कोण जिंकलं कोण हारलं, तर एवढा शास्त्रांचा अभ्यास असणाऱ्या स्त्रिया त्या काळात होत्या. म्हणून स्त्रियांना पुरुषांबरोबरीने स्थान पूर्वीच्या काळापासून आमच्यामध्ये दिले गेलेलं आहे. आज जर कोणी म्हणत असेल की आमची संस्कृती केवळ पुरुषप्रधान आहे, ती पुरुषप्रधान असेल, परंतु तिने मातृसत्तेचा सुद्धा कधीही धिक्कार केलेला नाही, तिचाही स्वीकारच केलेला आहे. ही गोष्ट आपण स्वीकारून घ्या. आपल्याला ती स्वीकारावं लागेल. कारण वसुदेव ज्या वेळेला त्या गोकुळामध्ये जातो, मुलाला ठेवून मुलीचा स्वीकार करणारा या जगातला पहिला बाप म्हणजे वसुदेव आहे. हे लक्षात ठेवा. पहिला बाप की जो मुलीचा स्वीकार करतो. आज जे म्हणतात श्री भ्रूण हत्या करणारे की आम्हाला वंशाला दिवाच पाहिजे, दिवाच पाहिजे, पण लक्षात ठेवा की वसुदेवानी मुलगी स्वीकारली. ती घेऊन ते येतात आणि ती घेऊन आल्यानंतर ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सगळ्या त्या गोकुळामध्ये बातमी पसरते की यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. आणि असं सगळं झाल्यानंतर गोकुळाचं वातावरण बदलून जातं. आणि त्या वातावरण नेमकं कसं होतं, अभंगाचं पहिलं. गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा, गोकुळीचा सुखा,
सुखा गोकुळचा सुखा गोकुळचा सुखा गोकुळचा सुखा सुख निर्माण झालं आणि हे सुख निर्माण झाल्यानंतर त्या सुख आता सुखाचे सुद्धा 3 प्रकार आहे. आता एवढ्या खोलात मी घुसत नाही. ब्रह्मसुख आहे, विशेष सुख आहे आणि नित्य वाढत राहणारं भक्ती सुख आहे, असे त्या सुखाच्या व्याख्या करता येतील. परंतु असं गोकुळाला ज्या सुख कधीही नष्ट होणार नाही, भगवंताच्या त्या जन्माने तिथे वातावरण निर्माण झालं, आनंदी आनंद झाला, सगळीकडे आनंदाला पारावार राहिला नाही. आणि मग त्याचं प्रतीक म्हणून त्या काळामध्ये गुडिया उभारल्या गेल्या. अभंगाचं 3रं चरण. गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदागरे बाळकृष्ण नंदागरे करती कथा गाती गाणे कथा गाती बाळकृष्ण नंदागरे बाळकृष्ण नंदागरे नंदागरे. देवाच्या प्रगटीकरणाने गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी असं सगळीकडे वातावरण तयार झालं. नंतर पुढील काळामध्ये बाललीला भगवंताने भरपूर केलेल्या आहेत. केशी नावाचा दैत्य मारला, बाबळभट आहे, आपलं काय तिचं नाव शूर्पणखा आलं, ती स्तनात विष भरून आली, पुतना मावशी पुतना वगैरे अशा बऱ्याच जणांचा वध भगवान श्रीकृष्णाने त्या बाललीलांमधून केला. शेवटी कंसाचं पानिपत केलं, कंसालाही मृत्यूपंथाला पाठवलं. आणि ज्या वेळेला भगवंताने नंतर तो एक प्रसंग, आता देवाने ज्या चोऱ्या केल्या, लोणी वगैरे चोरलं, दही चोरलं. आता बरेच जण म्हणे बा श्रीकृष्ण बायांच्या वाटा अडीच होता ना, असा वाटा अडवणारा कुठं बा देव होतो का, त्याला कसं काय देव म्हणायचं. आता मला सांगा, पूर्वीच्या काळामध्ये ना अजूनही बी, आता आज थोडंसं बदल व्हायला लागला, पण पूर्वीच्या काळामध्ये सून ही पारतंत्र्यात आहे का स्वतंत्र आहे? पारतंत्र्यात आहे. मग बाजार आणायला जाणारी कोण आहे? सून राहील का सासा राहतील? बाजार आणायला कोण जाईल? तुम्हाला काय वाटतं? सासूच जाईल ना. सासूच्या हातानं सगळा बाजार होईल ना. मग म्हातारे अडवून कृष्णाला करायचं काय बा नेमकं? मग आपल्याला कधी डोक्यामध्ये हा प्रश्न तयार झाला का? मग तो आडवीत होता म्हणजे का आडवत होता? तर त्याचं म्हणणं असं होतं की आपली बाल गोपाळ जे आहे ना, त्यांना अगोदर अन्न मिळालं पाहिजे, त्यांची पोटं भरली पाहिजे, आणि आपण ज्या वेळेला आत्मनिर्भर होऊ त्यावेळेला दुसरीकडे दिलं तर मग ते चालतं, असा भगवान श्रीकृष्णाचा त्या पाठीमागे हेतू होता. मग भगवान श्रीकृष्णाच्या अनंत खोड्या व्हायला लागल्या, असंख्य खोड्या होऊ लागल्या. मग गवळणींची तक्रार जाऊ लागली की
की सांगायला लागले का ग यशोदे तुझ्या पोराला आवर फारच खोड्या करतोय. किती काय सांगायचं त्याच्या खोड्या. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे गोकुळी राहावे की जावे गोकुळी राहावे की जावे. कृष्णाला ऐकल्यानंतर यशोदेला वाटलं आता याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून मग त्या काळामध्ये ज्या गायी वळायला पाठवलं आणि मग त्याच्याबरोबर अनेक सवंगडी होते कृष्णाचे. त्या सगळ्यांना सांगितलं की तुझी आता इथून पुढे शाळा सुरू आहे. तू या खोड्या बिड्या बंद करायच्या आणि कुठे जायचं तर गाया घेऊन आता रानामध्ये चारण्यासाठी जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन गोपाळ रानातिया. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातिया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. अरे तुम्ही गाई गोपाळ गाय घेऊन रानात या या या. सारे गोपाळ रानातिया. सारे गोपाळ रानातिया. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. वा. रानामध्ये आल्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारची खेळ खेळायला लागले. मग खेळ मांडीला लंगोरी हो. खेळ मांडीला लंगोरी. खेळ मांडला लगोरी. खेळ मांडला लगोरी. खेळ मांडीला लंगोरी. खेळ मांडीला
रे मांडू. सगळे खेळ झाले. खेळ झाल्यानंतर पोरं म्हटले, आता ती यांनी म्हणलं असं की आपल्याला खेळल्यासारखंच वाटलं. अतिशय उत्कृष्ट असं. आणि सगळा खेळ झाल्यानंतर म्हटले भुका लागल्यात. माणसंही म्हणू लागली बाबा सोडा आता आम्हालाही भुका लागल्या. आहे की नाही, फुगे काय दमदारी ना, त्याच्यामुळे आता आपल्याला थांबावं लागेल. ते म्हटले मग आता आपण काय करू, आता सगळ्यांनी ज्या काही शिदोऱ्या आणलेल्या आहेत त्या शिदोऱ्या सोडा आणि आपण त्या सगळ्या एकत्र करून त्याचा काला करू आणि सगळ्यांना आपण वाढून देऊ. आणि मग ते जेवायला बसताना सुद्धा जसं कमळाची दळ असतात ना, अशा पद्धतीने त्यांची मांडणी झाली सगळ्या गवळीयांची. आणि त्या पद्धतीने भगवान श्रीकृष्णाने सगळ्या सवंगड्यांना बसवलं. आणि मग तो काल्याचा प्रसंग आहे की जो आपल्याला आता करायचा आहे. परंपरेप्रमाणे एकदा आपण भजन करू आणि अगदी 2 मिनिटात तुम्हाला मोकळं करतो. विठोबार खुमाय विठोबार विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाय विठोबार खुमाय जय जय विठोबार खुमाय जय जय विठोबार खुमाय जय जय विठोबार खुमाय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय